तू सबों के ऊपर प्रभुता करता है, सामर्थ और पराक्रम तेरे हाथ में है। अब सब लोगों को बढ़ाना, बल देना तेरे हाथ में। इसलिए अब है हमारे परमेश्वर, हम तेरा धन्यवाद करते हैं और तेरी महिमा युक्त नाम की स्तुति करते हैं। प्रभु हमसे बात कर, तेरे वचन को और आमीन में स्वीकार कर। आमीन। परमेश्वर पिता, तू यहाँ पर मौजूद है प्रभु जी, तेरी उपस्थिति के लिए हम धन्यवाद देते हैं। हर एक के जीवन में प्रभु जी तू काम करना चाहता है पिता परमेश्वर, हर एक के जीवन में तू बदलाव लाना चाहता है और तेरी इच्छा है कि प्रभु जी हम तेरी उपस्थिति को लेकर चले, हम तेरी महिमा को लेकर चले, हम तेरा प्रभु सिंहासन लेकर चले प्रभु जी, ये तेरी इच्छा है। और प्रभु तू जहां पर भी प्रभु जी अब्राहम को लेकर गया हो, वहां पर प्रभु जी तेरा सिंहासन स्थापित हुआ पिता। वैसे ही पिता हम भी जहां भी जाए प्रभु जी तेरे सिंहासन को स्थापित करने पाए, तेरी वेदी को स्थापित करने पाए प्रभु जी। और प्रभु जी मिस्र में गया, तेरी वेदी को लेकर गया प्रभु, कनान में घूमा प्रभु जी, वो तेरी वेदी को लेकर घूमा पिता। वैसे ही पिता आज जो हम सीख रहे हैं प्रभु जी, उस बातों को प्रभु जी हमारे चित्त में बैठने पाए प्रभु जी, हमारे मन में प्रभु जी वो समा पाए और प्रभु जी हमारे जीवन का वो भाग बने प्रभु, ऐसा बने ताकि प्रभु जी तेरे सिंहासन को लेकर चलने वाले लोग हम बने प्रभु जी। क्योंकि प्रभु यही तू चाहता है कि पिता कि प्रभु जी हमारे बीच में, हमारे अंदर सिंहासन हो और हमारे द्वारा प्रभु जी तेरा सिंहासन स्थापित हो पिता। और प्रभु जी हम अगर सिंहासन को लेकर नहीं चलेंगे प्रभु जी, तो हमारे द्वारा वो स्थापित नहीं होगा पिता। इसलिए प्रभु जी आज जो भी हम बातें सीख रहे हैं पिता, उन बातों को प्रभु जी हमारे जीवन में हम अमल करने पाए प्रभु, सब हमारे जीवन को तेरे पवित्र हाथों में सौंप देते हैं पिता। हर एक व्यक्ति तेरे पवित्र हाथों में देते पिता। यहाँ पर मौजूद हर एक व्यक्ति को प्रभु जी आज का वचन छूने पाए प्रभु जी। और प्रभु जी जैसे हम आए खाली हाथ, वैसे हम नहीं जाएंगे प्रभु। प्रभु जी भरकर, तेरी आत्मा से भरकर और तेरे सिंहासन को प्रभु जी हमारे जीवन में स्थापित कर कर प्रभु जी यहाँ से हम जाएंगे पिता, ताकि प्रभु जी तेरी महिमा प्रभु जी सब जगह में प्रभु जी महान सामर्थ के साथ प्रकट हो प्रभु, ऐसा धन्यवाद देते प्रभु। सारा आदर और महिमा हम तुझे देते हैं यीशु मसीह के नाम से मांगते हैं, आमीन। उसे प्रेज़ द लॉर्ड, हालेलुया। परमेश्वराची महान उपस्थिती आपल्यामध्ये आहे, प्रभूची महान उपस्थिती हमारे बीच में। आणि देवबापाची इच्छा आहे की आपण त्याच्या सिंहासनाला घेऊन जाऊ। प्रभू की इच्छा है कि सिंहासन पर मागील आठवड्यामध्ये आपण त्याचं सिंहासन आपण आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारे घेऊन येऊ शकतो किंवा आपल्या जीवनामध्ये सिंहासनाची कशी गरज आहे या गोष्टीविषयी पाहिलं। पिछले सप्ताह हम परमेश्वर के सिंहासन को अपने जीवन में लेके कैसे चले या फिर हमारे जीवन को उन्हें कैसे हम प्रस्तावित कर सकते इसके बारे में हमने त्याच्या पुढच्या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत। अगले उसके भाग में आज हम देखेंगे। आणि त्याचं मंदिर किंवा त्याचं उपासनेचं ठिकाण हे त्याचं राजस्थानाचं ठिकाण आहे। परमेश्वर का मंदिर या उनका जहाँ पर आराधना करते हैं उनके सिंहासन का स्थान होता है। स्तोत्र संहिता 11वां अध्याय आणि 4वां वचन, भजन संहिता उसका 11वां अध्याय उसकी 4थी आयत। आणि त्या ठिकाणी लिहिले, परमेश्वर आपल्या पवित्र मंदिरात आहे, परमेश्वराचे राजासन स्वर्गात आहे, त्याचे नेत्र मानवास पाहतात, त्याच्या पापण्या त्यास आजमावितात। भजन संहिता 11 उसकी 4थी आयत में पढ़ेंगे, परमेश्वर अपने पवित्र मंदिर भवन में है, परमेश्वर का सिंहासन स्वर्ग में है, उसकी आंखें मनुष्य को संतान को नित देखती रहती है और उसके पलकें उनको जांचती है। प्रेज़ द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया। माझ्याबरोबर म्हणा, देवाचं सिंहासन, देवाचं राजसन, आणि हे तुमच्या अंतःकरणामध्ये असायला हवं। ये आपके हृदय में होना चाहिए। पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या अंतःकरणात राजसन असायला हवं। पहली बात आपके हृदय में सिंहासन होना चाहिए। दुसरी गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी मंदिर आहे, ज्या ठिकाणी देवाचं उपासनेचं ठिकाण आहे, त्या ठिकाणी सुद्धा देवाचं राजसन आहे। दूसरी बात, परमेश्वर का मंदिर भवन जहाँ पर परमेश्वर की आराधना होती है वहाँ पर परमेश्वर का सिंहासन। तीन ठिकाणी देवाचं राजसन असतं। 3 जगह पर परमेश्वर का सिंहासन। पहिली गोष्ट म्हणजे आपल्या मनामध्ये, आपल्या शरीरामध्ये। पहली बात हमारे हृदय में, हमारे शरीर में। दुसरं म्हणजे ज्या ठिकाणी देवाची आराधना आणि उपासना केली जाते त्या ठिकाणी। जहाँ पर परमेश्वर का मंदिर है, जहाँ प्रभु की आराधना होती है। आणि स्वर्गात कायमसाठी त्याचं राजसन आहे। और स्वर्ग में हमेशा के लिए अनंत काल के लिए उनका सिंहासन। ते कधीच त्या ठिकाणी निघणार नाही। जहाँ से वो कभी भी नहीं ते है, कायमचं असणार वो आहे। हमेशा के लिए, कारण तो त्या ठिकाणी कायम राहतोय आणि त्या ठिकाणी त्याचं राजसन स्थापित केलेलं आहे। वहाँ पर हमेशा के लिए उनका सिंहासन वहाँ पर स्थापित किया मला गया। माहिती आहे, सैतानाची ही इच्छा आहे की हे आपल्याला समजू नये।
क्या आप जानते हैं कि शैतान की इच्छा है कि हम इस बात को न कारण समझें? सैतान कुठून आलेला माहिती आहे? क्योंकि शैतान कहाँ से आया है? राजस्थानाच्या जवळून तो आलेला आहे. सिंहासन के बहुत पास से वो आया है, कारण राजस्थानाच्या जवळ होता. क्योंकि वो सिंहासन के पास था. अत्यंत जवळ असणारा राजस्थानाच्या अत्यंत जवळ असणारा सैतान होता. सिंहासन के सबसे नजदीक था वो शैतान था. आणि तिथून त्याला काढण्यात आलेलं आहे. वहां से उसे निकाल दिया गया. आणि त्यामुळं राजस्थानाला जवळून ओळखणारा, जर सर्वात जवळून ओळखणारा कोण असेल तर तो सैतान आहे. सिंहासन को सबसे नजदीक से जांचना कोई होगा तो वो शैतान है. आणि तिथं जाऊ नये यासाठी प्रयत्न करणारा पण सैतानच आहे. और वहां पर कोई ना जाए इसलिए जो यत्न कर रहा है वो भी शैतान ही है, कारण त्याला हे सत्य माहिती आहे. क्योंकि इस सच को वो जानता है. आणि तो त्याची इच्छा आहे की हे सत्य आपल्याला पण समजू नये. उसकी इच्छा है कि ये सच को हम ना समझें. कारण ज्याला हे सत्य समजलं तो व्यक्ती तिथे जाण्यासाठी प्रयत्नशील असतो. जिसे सच्चाई को पता चल गया तो वहां जाने के लिए निश्चित यत्न त्याच्या करेगा. स्थापनेसाठी प्रयत्नशील असतो. उसको स्थापित करने के लिए वो अपने योगदान को देगा. आणि ते समजू नये यासाठी तो जास्त प्रयत्नशील असतो. और ये चीजें हम ना समझे इसलिए वो ज्यादा यत्न करता है. आणि म्हणून तो सतत प्रयत्न करत असतो की हे आपण जाणून घेऊ नये. इसलिए मैंने नित्य यत्न करते हैं कि इन चीजों को हम ना समझ पण पाए. आपण सतत प्रयत्नशील असलं पाहिजे की हे मला समजलं पाहिजे. लेकिन हमें इस बात को यत्न करना है कि हम इसे समझ पाए. तुम्हाला माहित आहे देवाचं जे उपासनेचं ठिकाण आहे ते नेहमी देवाच्या राजस्थानाचं ठिकाण असतं. परमेश्वर का जो भवन होता है वो आराधना का वो हमेशा परमेश्वर के सिंहासन का भी स्थान होता है. उपासनेचं ठिकाण असं नाही की एखादी बिल्डिंग असू शकते. वो आराधना मतलब ऐसा नहीं कि कोई एक बिल्डिंग हो सकती है. सुरुवातीला देवाचं उपासनेचं ठिकाण एक प्रकारे तंबू होता. पहले जो शुरुआत हुई थी वहां पर एक तंबू था जहाँ पर परमेश्वर की आराधना होती थी. ज्या ठिकाणी सुरुवातीला परमेश्वरांनी अब्रामापासून जे लोकांना बोलवलेलं आहे, देवाच्या लोकांनी देवाने बोलवलं ज्या लोकांना, जहाँ पर अब्राहम के द्वारा परमेश्वर ने उनके लोगों को बुलाया था. अब्राम असेल, इसहाक असेल, याकोब असेल, मोशे असेल, या सगळ्या लोकांना, अब्राहम, इसहाक, याकूब, मूसा था, इन सारे लोगों को, हे सगळे लोक तंबूत राहणारे लोक होते. ये सारे लोग तंबू में रहने वाले लोग. आणि या सगळ्या लोकांना पक्क घर परमेश्वरानं दिलं नाही. इन सबको एक पक्का मकान परमेश्वर ने नहीं दिया. अब्राम सुद्धा तंबूमध्येच राहिला. त्याच्या जन्मभर जेव्हापासून त्याला बोलवलं तेव्हापासून मरेपर्यंत तो तंबूमध्ये राहिला. जब से अब्राहम को बुलाया गया था तब से उसकी मृत्यु तक वो तंबू में ही रहा था. आणि तंबूमध्येच त्यांनी आराधना केली परमेश्वर. और वहां पर उस परमेश्वर की उसने आराधना की. आणि तंबूमध्येच देवाचं उपासनेचं ठिकाण होतं. और वहीं पर परमेश्वर की आराधना का स्थान भी था. मोशेला जेव्हापासून परमेश्वरानं बोलवलं तेव्हा मरेपर्यंत तो तंबूमध्येच राहिला. जब परमेश्वर ने मूसा को बुलाया, जब तक उसकी मृत्यु तब तक वो तंबू में ही रहा. आणि तंबूमध्येच देवाची आराधना होत होती. और वहीं पर परमेश्वर की आराधना आणि होती. तंबूमध्येच देवाची उपस्थिती पण जाणवलेली और होती. वहीं पर परमेश्वर की उपस्थिति भी हो जाती. तंबूमध्येच कर्णाचा कोष पण होता. वहीं पर वहां पर वो कोष भी था. आणि तंबूमध्येच देवाच्या सामर्थ्याची उपस्थिती मोशेला जन्मभर जाणवत राहिली. और मूसा को पूरे अपने जीवन में परमेश्वर की उपस्थिति उसी तंबू में 40 वर्ष मोशे तंबूमध्ये राहिला आणि 40 वर्षामध्ये सतत देवाची उपस्थिती जाणवत. 40 साल वो तंबू में रहा. हमेशा परमेश्वर की उपस्थिति को अपने जीवन में महसूस करता देवाचं था. उपासनेचं ठिकाण असं नाहीये की बिल्डिंगच असेल. परमेश्वर की वही आराधना का ये जरूरी नहीं जगह कि वो कोई बिल्डिंग ही हो. होऊ शकतं तो तंबू असू शकतो. हो सकता है वो तंबू भी हो सकता है. होऊ शकतं ते एक प्रकारचं झाड म्हणजे झाडाखाली सावलीखाली बसलेला हो असू सकता है किसी पेड़ की परछाई में बैठे हैं. होऊ शकतं की तो एक प्रकारे छोटीशी झोपडी असेल. हो सकता है छोटी सी एक झोपड़ी भी हो आणि सकती है. एक प्रकारे पत्र्याचं शेड बनवलेलं वो असेल. एक छोटा सा शेड भी हो सकता है. बिल्डिंग महत्वाची नाहीये परमेश्वरासाठी. परमेश्वर के लिए वो बिल्डिंग जरूरी है. त्या ठिकाणी स्थापन केली गेलेली आराधना महत्वाची आहे. वहां पर स्थापित हुई आराधना परमेश्वर. देवाचं राजासन स्थापले गेलेले अंतःकरण एकत्र आलेलं ठिकाण म्हणजे देवाचं आराधनेचं ठिकाण असतं. परमेश्वर के राज्य को स्थापित किया जो उनके हृदय में जहाँ पर उनका सिंहासन स्थापित किया, ऐसा जगह मतलब परमेश्वर का वो स्थान है. बंधूच्या अंतःकरणामध्ये देवाचं राजासन स्थापन केलेलं आहे. भाई के हृदय में परमेश्वर का सिंहासन स्थापित. माझ्या अंतःकरणामध्ये देवाचं राजासन स्थापन केलेलं मेरे आहे. हृदय में परमेश्वर का सिंहासन स्थापित. तुमच्या अंतःकरणामध्ये देवाचं राजासन आहे. आपके हृदय में परमेश्वर का तुमच्या सिंहासन. अंतःकरणामध्ये देवाचं राजासन आहे. आपके सिंहासन में परमेश्वर का आणि राजा हे है. सगळे लोक एका ठिकाणी एकत्र आले ये सारे लोग एक जगह इकट्ठा हुए आणि तिथं देवाचं राजासन स्थापन. और वहां पर परमेश्वर का राजा स्थापित होता है. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. जे काय आपण आज पृथ्वीवरती करत आहोत ना, जो कुछ आज हम इस धरती पर कर रहे ते हैं स्वर्गाची छाया सावली आहे. वो उस स्वर्ग की परछाई है. कारण स्वर्गामध्ये जे आहे तेच आपण पृथ्वीवरती करत आहोत. जो स्वर्ग में उसी को हम पृथ्वी पे कर रहे हैं. कारण प्रभू येशूने ज्यावेळेस प्रार्थना करायला जब सांगितली यीशु मसीह ने प्रार्थना करने के लिए कहा, त्यावेळेस असं सांगितलं की जसे पृथ्वीवर स्वर्गामध्ये तुझी इच्छा पूर्ण होते तसे पृथ्वीवर पण तुझी इच्छा जैसे पूर्ण होते. स्वर्ग में वैसे ही पृथ्वी पर भी आपकी इच्छा पूरी हो. आणि स्वर्गामध्ये जशी आराधना होते स्वर्ग में जैसे आराधना होती तशाच है, प्रकारे पृथ्वीवर पण व्हावी अशी प्रभूची इच्छा आहे. वैसे पृथ्वी पर भी वैसे प्रभू की इच्छा म्हणजे है. देवाचं राजासन स्थापन केलेली लोक एकत्र यावीत आणि त्याचं राजासन तिथं स्थापन व्हावं अशी प्रभूची इच्छा आहे. प्रभु की इच्छा ऐसे कि परमेश्वर का राज्य जिन लोगों ने अपने हृदय में स्थापित किया है वो लोग इकट्ठा आके परमेश्वर की आराधना करें. तुम्ही अब्राहमापासून जर
पाहत गेला अब्राहम से आप देखते रहेंगे तर मोशेपर्यंत परमेश्वराने सतत या राजासनाविषयी तो सतत जागरूक होता. मूसा के तक परमेश्वर को सिंहासन के बारे में हमेशा वो चौकस थे. कनान देशामध्ये इस्रायल लोकांना नेण्यापूर्वी परमेश्वराने राजासन स्थापन केलं. कनान देश में इस्राएल को जाने से पहले परमेश्वर ने सिंहासन को स्थापित किया. उपासनेचं ठिकाण तयार केलं. आराधनालय परमेश्वर ने पहले तैयार किया. उपासनेची सगळी पद्धत त्यांना देऊ केली. उनकी सारी रीति परमेश्वर ने इस्राएल परमेश्वराने आपले नियम त्यांना देऊ केले. परमेश्वर ने नियम उन्हें दिए आणि मग त्यांना कनान देशात दिले. उसके बाद उन्हें कनान देश में परमेश्वर आपल्याला आता स्वर्गामध्ये जाण्यापूर्वी आपली तयारी करत आहे. परमेश्वर स्वर्ग में हमें ले जाने से पहले अपनी तैयारी कर रहे हैं. आराधनेचं ट्रेनिंग आपल्याला देत आहे. आराधना के लिए वो हमें ट्रेनिंग दे रहे हैं. त्याची स्तुती करण्याचं ट्रेनिंग देत आहे. स्तुति करने के लिए हमें ट्रेनिंग त्याचा गौरव करण्याचं ट्रेनिंग देत आहे. गौरव करने के लिए हमारा हात उंचावण्याचं ट्रेनिंग दिलं जात आहे. हात ऊंचा उठाने के लिए वो ट्रेनिंग. अंतःकरणामध्ये पवित्रतेचं ट्रेनिंग दिलं जात आहे. हृदय में पवित्रता के लिए भी एक दिवस आपला कनान देश आपला विश्रामाचं ठिकाण तिथं आपल्याला घेऊन जाणार. एक दिन हमारा कनान हमारा विश्राम का देश है, वहां पर हमें लेके जाने वाले हैं. राजासन आपण जाण्याद्वारे स्थापन केलं जातं. सिंहासन हमारे जाने के द्वारा स्थापित होता है. देवाचं राजासन स्थापन केलेले लोक एकत्र येतात आणि त्या ठिकाणी देवाचं राजासन स्थापन होतं. परमेश्वर के लोग जहाँ पर उनका सिंहासन स्थापित करते इकट्ठा आके वहां पर परमेश्वर का सिंहासन. परमेश्वर आपल्या पवित्र मंदिरात आहे अशा प्रकारे बायबल सांगतं आपल्याला. पवित्र शास्त्र कहते हैं परमेश्वर अपने पवित्र मंदिर में है. परमेश्वर कुठल्या पवित्र मंदिरामध्ये आहे? परमेश्वर कौन से पवित्र मंदिर? परमेश्वर या पवित्र मंदिरात आहे. परमेश्वर इस पवित्र मंदिर में है. आणि या उपासनेच्या ठिकाणी सुद्धा तो परमेश्वर आहे. इस आराधना के मंदिर में भी परमेश्वर है. कारण देवाचं राजासन आपण घेऊन चालत असतो. क्योंकि परमेश्वर का सिंहासन हम लेके चलते हैं. देवाचं राजासन घेऊन जाणारे बरीच लोक बायबलमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पवित्र शास्त्र में परमेश्वर का सिंहासन ले जाने वाले बहुत सारे लोगों को देखते हैं. अब्राहम घेऊन गेला. ज्या पण ठिकाणी तो जायचा त्या ठिकाणी बायबल सांगतं की त्यांनी प्रथम वेदी स्थापन केली. परमेश्वर का वचन कहता है पवित्र शास्त्र में अब्राहम जहां जहां गया वहां पर वो परमेश्वर की वेदी को स्थापित आणि करता. मग त्याच्यानंतर तो आपल्या राहण्याचा तंबू ठोकतो. उसके बाद अपने रहने के लिए वो तंबू ठोकता. पहिल्यांदा तो वेदी स्थापन पहले करतो. वो वेदी को वहां पर करता है. आराधनेची सुरुवात करतो. आराधना करते थे. देवाच्या राजासनाची सुरुवात करतो. परमेश्वर के सिंहासन की शुरुआत आणि करते मग हैं. आपल्या राहण्याची सोय करतो. फिर अपने रहने का वो ठिकाना वहां पर स्थापित. बायबल पण आपल्याला सांगतं की प्रथम देवाच्या राज्याचा शोध कर. पवित्र शास्त्र भी कहते हैं कि पहले परमेश्वर के राज्य की खोज करो. आणि मग त्याच्यानंतर तुला सगळ्या गोष्टी तुझ्या जीवनामध्ये ऍड केल्या जातात. उसके बाद सारी चीजें तुम्हारे पीछे हो जाएंगी. ज्यावेळेस पण वेळेस तुमच्या मनामध्ये देवाचं राजासन असतं. जिस क्षण आपके हृदय में परमेश्वर का सिंहासन होता है. देवाच्या राजासनाचं ज्या मंदिरामध्ये जे राजासन आहे त्याच्याविषयी तुम्ही आवेशी बनता. जब परमेश्वर के जिस मंदिर में परमेश्वर का सिंहासन उसके बारे में आप ज्यादा जोशीले बन जाते हैं. लक्षात घ्या अब्राहम त्याच्याविषयी आवेशी होता. अब्राहम उसके लिए जोशीले. त्याच्यानंतर मोशे त्याच्याविषयी आवेशी होता. उसके बाद मूसा भी थे. दावीद त्याच्याविषयी आवेशी होता. दाऊद उसके प्रति ज्यादा देवाची सगळी लोक दानियेलापर्यंत आणि बऱ्याच लोकांनी प्रभू येशू ख्रिस्तापर्यंत सगळी लोक त्याच्याविषयी आवेशी. दानियल और प्रभु यीशु मसीह तक के परमेश्वर के सारे लोग थे उनके प्रति वो जोशीले. योहानाचा शुभवर्तमानाचा दुसरा अध्याय 17वें वचन जर तुम्ही वाचलं. यूहन्ना जो सुसमाचार उसका दूसरा अध्याय और उसकी 17वीं आयत. प्रभू येशू ख्रिस्ताविषयी त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. आणि त्या ठिकाणी असं लिहिलंय तेव्हा तुझ्या मंदिराविषयीचा आवेश मला ग्रासून टाकील असा शास्त्रलेख असल्याचे त्याच्या शिष्यांना आठवले. 2:17 योहाना 2:17 तो उसके चेलों को स्मरण आया कि लिखा है तेरे घर की धूल मुझे खा जाएगी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या ठिकाणी मराठीमध्ये चांगलं भाषांतर आहे. मराठी में अच्छे से लिखा है. आणि मराठीमध्ये सांगितले तुझ्या मंदिराविषयीचा आवेश मला ग्रासून टाकेल. मराठी में इस तरह से लिखा है. हिंदी में लिखा है तेरे घर की धूल मुझे खा जाएगी. म्हणजेच काय की तुझ्या मंदिराविषयीचा किंवा तुझ्या ज्या ठिकाणी उपासनेचं ठिकाण आहे त्या उपासनेच्या ठिकाणीचा जो आवेश आहे तो माझ्या अंतःकरणामध्ये भरून राहिलेला आहे. इससे लिखा है जहाँ पर आपकी आराधना होती है उसके बारे में जो जोश मेरे अंदर भरा हुआ है. कारण त्याच्यापूर्वीची घटना तुम्हाला माहिती आहे. उसके पहले जो कुछ घटना हुई आणि येशू ख्रिस्ताने काय केलं मंदिरामध्ये तो गेला त्या ठिकाणी देवाची आराधना केली जात होती. यीशु मसीह उस आराधनालय में गए जहाँ पर परमेश्वर की आराधना होती. आणि त्यांनी चाबूक हातामध्ये घेतला. उन्हें वहाँ पर चाबूक हाथ में लिया. आणि चौरंग कबुतराचे चौरंग बांधले केले आणि त्या ठिकाणी बरेच लोक क्रय विक्रय करणारे होते त्या सगळ्यांना उधळून लावलं आणि बाहेर हाकललं. जहाँ पर जो लोग वहाँ पे बिक्री करते थे उन सबको मार के वहाँ पे भगा दिया था. आणि त्या ठिकाणी तो म्हणाला की माझं घर हे उपासनेचं ठिकाण म्हणते. परमेश्वर यीशु मसीह ने मेरा घर जो परमेश्वर का उपासना का मंदिर कहा गया आणि त्याला लुटारूंची गुहा बनवू नका असं बायबल सांगते. वहाँ पे लिखा उन्होंने तुम उसे लूटो मत इस तरह से लिखा गया है. आणि लुटारूंची गुहा बनवू नका म्हणजे लुटारूंचं ठिकाण बनवू नका. लूटने वालों का वो ठिकाना बन जाए इस तरह से लिखा है. आज सुद्धा परमेश्वर आपल्या मंदिराविषयी आवेशी आहे. आज भी परमेश्वर अपने उस मंदिर के बारे में प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी आवेशी किती होता त्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. यीशु मसीह वहाँ पर किस रीति से उसके बारे में उसके अंदर जोश था वहाँ पर लिखा आणि गया ती है. भविष्यवाणी जी आहे ती
दाविदाच्या जीवनातून आलेले आहे. वो भविष्यवाणी दाऊद के जीवन से भी आई है. स्तोत्र 69 अध्याय, स्तोत्र 69 आणि त्याचं 9 वचन आहे. भजन संहिता उसका 69 अध्याय उसका 9वां वचन. आणि त्या ठिकाणी तुझ्या मंदिराविषयीचा आवेशाने मला ग्रासून टाकले आहे, निंदा करणाऱ्याने केली तुझी निंदा माझी निंदा झाली आहे. क्योंकि मैं तेरे भवन की धूल में जलते जलते भस्म हुआ और जो निंदा वे तेरी करते थे वही निंदा मुझको सहनी पड़ी है. दाविदाचं ते स्तोत्र आहे. दाऊद का ये भजन है. आणि दावीद त्याच्या मंदिराविषयी किती आवेश होता ह्या वचनातून ती येशू ख्रिस्ताविषयी पण भविष्य आहे आणि दावीद स्वतः आवेश होता त्याच्याविषयी पण लिहिलेले आहे. इस भजन के द्वारा दाऊद खुद जैसे भाषांतर धुन में जिस तरह से लिखा गया है वो अपने धुन में और यीशु मसीह कैसे धुन में, इन दोनों के बारे में उस भजन में लिखा है. दावीद स्वतः मंदिराविषयी आवेशी होता. दाऊद राजा खुद उस मंदिर के बारे में आणि प्रभू येशू ख्रिस्त हजारों वर्षानंतर सुद्धा प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा मंदिराविषयी आवेशी होता. साल के बाद यीशु मसीह उस मंदिर के लिए धुन में थे. देवाची आराधना ज्या ठिकाणी होते, देवाची उपासना ज्या ठिकाणी होते ते लोक विशेष करून देव त्या आराधनेविषयी खूप आवेशी लोक होते. जहाँ पर परमेश्वर की स्तुति परमेश्वर की आराधना होते, परमेश्वर के लोग उस जगह को लेकर धुन में रहते हैं. त्या गोष्टीचं गांभीर्य माहिती होतं. उन चीजों के बारे में उसके अंदर गंभीरता होती है. ज्यांना देवाचं राजासन ज्या ठिकाणी स्थापन केलेलं आहे त्या ठिकाणाचं गांभीर्य माहिती होतं. जिस जगह पर परमेश्वर का सिंहासन स्थापित होता है उस जगह के बारे में वो गंभीर होता है. कारण देवाची लोक, देवाचं राजासन ज्यांच्या मनामध्ये आहे ते लोक एकत्र येतात आणि देवाची आराधना करतात आणि त्या ठिकाणाचं गांभीर्य त्यांना चांगल्या प्रकारे माहिती होतं. जो लोग परमेश्वर के राज्य के बारे में गंभीर रखते, परमेश्वर के सिंहासन को अपने हृदय में लेके आते, वो एक जगह इकट्ठा होते, वहां पर परमेश्वर की महिमा करते. पहिले शमूएलाचं पुस्तक याचा 5वा अध्याय आणि 12 पासून आपण जर वाचलं तर तुम्हाला त्या ठिकाणी वाचायला मिळेल. पहले शमूएल उसका 5वां अध्याय, 5वां अध्याय उसके 17 वचन. चौथा अध्याय, पहला शमूएल उसकी 4वां अध्याय उसकी 17वीं आयत. 17 आणि 18 दोन वचन वाचतात. त्या बातमी आणणाऱ्याने उत्तर दिले की इस्रायलाने बलिष्ठ पुढे बळ काढला, लोकांची मोठी कत्तल उडाली. अफ्नी व फिनहास या आपले दोघे पुत्रही ठार झाले आणि देवाचा कोष हस्तगत झाला. देवाच्या कोशाचे नाव त्याने उच्चारताच एली दरवाजाजवळील आसनावर बसला होता. तेथेच तो मागे पडला. तो वृद्ध व अंगाने जड असल्याकारणाने त्याची मान मोडून तो मृत्यू पावला. तो 40 वर्ष इस्रायलाचा शासक होता. पहला शमूएल 4वां अध्याय उसका 17-18 वचन देखेंगे. उस समाचार देने वाले ने उत्तर दिया, इस्राएली बलिष्ठ उनके सामने से भाग गए और लोगों का बड़ा भयानक संहार भी हुआ है और तेरे दोनों पुत्र होप्नी और फिनहास भी मर गए और परमेश्वर का संदूक भी छीन लिया गया है. जो ही उसने परमेश्वर के संदूक का नाम लिया क्यों ही एली फाटक के पास कुर्सी पर से पछाड़ खाकर गिर गया और बूढ़ा और भारी होने के कारण उसकी गर्दन टूट गई और वह मर गया. उसने तो इस्राएल का न्याय 40 वर्ष तक किया था. एली नावाचा त्या ठिकाणी याजक आहे. वहाँ पर एली नामक एक याजक था आणि तो देवाचा शास्ता होता, इस्रायलचा शास्ता होता. और वहाँ पर वो परमेश्वर का शास्त्र था, वहाँ पर उनका शासन करता था. आणि 40 वर्ष इस्रायलचं शासन म्हणजे इस्रायलावरती एक प्रकारे अधिकार गाजवण्याचं, पुढारी पण करण्याचं काम त्यांनी केलं. 40 साल तक वो न्याय था इस्राएल के ऊपर, परमेश्वर से न्याय करके नियुक्त किया गया. त्याची मुलं आहेत हफनी आणि फिनहास. वहाँ पर उसके 2 बच्चों के बारे में लिखा है, हफनी और फिनहास. आणि हे लोक जे आहेत ते इस्रायल लोकांच्या बरोबर युद्धाला गेलेले होते. ये इस्राएल के और इस्राएल के साथ ये भी इस्राएल के युद्ध के लिए गए आणि बलिष्ठा बरोबर त्यांचं मोठं युद्ध सुरू होतं. बलिष्ठियों के साथ उनका बड़ा युद्ध हो रहा एक था. सर्वात महत्त्वाची गोष्ट होती की देवाचा कराचा कोष ते घेऊन गेलेले होते. वहाँ पर एक सबसे जरूरी बात है, परमेश्वर का जो संदूक था वो वहाँ पर लेके गए थे. कराचा कोष त्या ठिकाणी असताना ते युद्ध हारलेले आहेत. त्या ठिकाणी परमेश्वर का संदूक जब वहाँ पर था तब इस्राएल ने वो युद्ध को हार गए. आणि त्याची दोन्ही मुलं त्या ठिकाणी मरण पावतात. एली के दोनों पुत्र भी वहाँ पर मर गए. कराचा कोष हस्तगत, बलिष्ठी लोक कराचा कोष हस्तगत किंवा लुटून घेऊन जातात. और बलिष्ठी उस संदूक को लूट कर लेके गए. आणि ही जी बातमी आहे ही बातमी एली याजकापर्यंत पोहोचते. और ये समाचार एली याजक तक पहुंच गया. आणि ही बातमी पोहोचल्यानंतर जिस क्षणी समाचार पहुंच गया त्या ठिकाणी प्रथम जो बातमी देणारा व्यक्ती आहे तो काय सांगतो की तुझी दोन्ही मुलं हफनी आणि फिनहास मरण पावले. समाचार लेने वाले ने पहले ये बताया कि हफनी और फिनहास जो तेरे 2 पुत्र हैं वो वहाँ पर मर गए. आणि त्याच्यानंतर दुसरी बातमी देतो उसके बाद जो दूसरा समाचार को देता है की परमेश्वराचा कराचा कोष हस्तगत झालेला आहे. परमेश्वर का जो संदूक है वो उसे छीन ले गए. आणि परमेश्वराच्या कराचा कोशाचं नाव घेताच एली याजक
पाठीमागे पडतो आणि मरण पावतो. जिस टाइम परमेश्वर के संदूक की बात होती सुनता है, एली याजक पीछे गिर के मर जाता है. 40 वर्ष इस्रायलचा शास्ता असणारा व्यक्ती, 40 साल इस्राएल का न्याय करने वाला व्यक्ती, त्याला देवाच्या कराराचं कोशाचं महत्त्व माहिती होतं. परमेश्वर के संदूक का महत्व उसे मालूम था. मुलं मरण पावल्याचं त्याला दुःख नव्हतं. लक्षात बच्चे घ्या, मर गए इसका दुख उसे नहीं था. मुलं मरण पावलं म्हणून तो मेला नाही. बच्चे मर गए इसका इसलिए वो नहीं मर त्या गया. दुःखाने तो मेला नाही. उस दुख से वो नहीं त्या मरा. दुःखाने त्याला दुःख झालं नाही. उस दुख की वजह से वो दुखी नहीं पण हुआ. देवाचा कराराचा कोश हस्तगत झाला याने मात्र त्याला दुःख झालं. परमेश्वर का संदूक को छीन लगे इस बात से वो दुखी. कारण त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे वहाँ पर स्पष्ट रीति से लिखा है की देवाच्या कराराचा कोशाचं नाव घेताच तो मागे पडला जिसने परमेश्वर के संदूक का नाम लिया उस क्षण वो पीछे गिर गया आणि त्या ठिकाणी तो मरण पावला. और वहीं पर वो मर गया. त्याच ठिकाणी त्याला अंतःकरणामध्ये एक वेगळ्या प्रकारचं जाणीव झाली की देव निघून गेला. उसी समय उसके हृदय में इस बात का एहसास हुआ कि परमेश्वर निकल गए. परमेश्वराचं सानिध्य निघून गेलं. परमेश्वर की उपस्थिति वहां से निकल गई. परमेश्वराचं वैभव निघून गेलं. परमेश्वर का वैभव वहां से निकल गया. परमेश्वराचं गौरव निघून परमेश्वर गेलं. की महिमा वहां से निकल गई. आणि या गोष्टीचं गांभीर्य एली याजकाला चांगल्या प्रकारे इस कळलं. बात का उस गंभीरता एली याजक को मालूम थी. कारण परमेश्वराचं उपस्थिती काय असते ही उपस्थिती आणणाऱ्याला आणि त्याविषयी आवेशी असणाऱ्यालाच केवळ माहिती असतं. परमेश्वर की उपस्थिति क्या होती है, लाने वाला उसके विषय में धून होने वाला ही इस बात को जान सकता है. कारण ही उपस्थितीची जाणीव दावीदाला होती. परमेश्वर की उपस्थिति का एहसास दाऊद को भी था. ह्या उपस्थितीची जाणीव प्रभू येशू ख्रिस्ताला होती. उपस्थिति का एहसास यीशु मसीह को भी था. आणि या उपस्थितीची जाणीव एली याजकाला सुद्धा होती. और उस उपस्थिति का एहसास एली याजक को भी था. आणि म्हणून तर तो लगेच मरण पावला त्या ठिकाणी. इसलिए उसी समय वहां पर मर गया. तुम्ही जर देवाच्या राजस्थानात स्थापलेली व्यक्ती असाल अगर परमेश्वर के सिंहासन को स्थापित किए हुए अगर आप तर व्यक्ति तुम्ही हैं, ज्या पण ठिकाणी जाल त्या ठिकाणी देवाच्या राजासन स्थापन करण्यासाठी प्रयत्नशील असाल. जिस जगह जाएंगे परमेश्वर का सिंहासन स्थापित करने के लिए आप अपना योगदान दें. Praise the Lord. प्रभु के नाम पर स्तुति. हालेलुया. आपण एका बहिणीची साक्षी या ठिकाणी ऐकली आहे. एक बहन की गवाही आज हमने यहाँ पे सुनी. आणि त्यांच्या साक्षीमध्ये एक कॉमन गोष्ट होती, तुम्ही पाहिली असेल. उनकी गवाही में एक कॉमन बात जो सब जगह होती है ऐसे हमने सुनी है. जे पवित्र आत्म्याने चालणारे त्यांनाच या गोष्टी क्लिक होतात तो लगेच. पवित्र आत्मा से चलते उन्हें इस बात को तुरंत पता चल जाता है. की ती व्यक्ती जी आहे त्या ठिकाणी गेली छत्तीसगड मध्ये. ये बहन उस छत्तीसगढ़ जगह प्रदेश में साताऱ्यामधून ते छत्तीसगड मध्ये जाते सातारा से वो छत्तीसगढ़ में जाती है आणि त्या ठिकाणी देवाची उपस्थिती येते. और वहाँ पर परमेश्वर की उपस्थिति होती त्या है. ठिकाणी लोक त्यांच्याद्वारे देवाला ओळखतात. वहाँ पर परमेश्वर लोग इनके द्वारा परमेश्वर को जानते हैं. हे ओळखतात की हे येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारी ही व्यक्ती आहे. ये वो समझ जाते हैं कि यीशु मसीह पर विश्वास करने वाले ये लोग हैं. ही व्यक्ती आहे की ज्याद्वारे परमेश्वर काहीतरी काम करत आहे त्या ठिकाणी. ये व्यक्ति परमेश्वर के द्वारा कुछ कार्य कर रहे हैं वहाँ पे. जी प्रार्थना ऐकली जाणार आहे. इनकी दुआ सुनने वाली है. यांच्याद्वारे काहीतरी परमेश्वर चमत्कार घडवत इनके आहे. द्वारा परमेश्वर को चमत्कार भी करते हैं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. देवाचं राजासन असणारी व्यक्ती ज्या पण ठिकाणी जाते परमेश्वर का सिंहासन स्थापित करने वाली व्यक्ति जहाँ कहीं जाती त्या है ठिकाणी देवाचं राजासन स्थापन होतं. वहाँ पर परमेश्वर का सिंहासन स्थापित होता है. प्रेज द लॉर्ड. प्रभु के नाम पर हालेलुया. त्यासाठी बिल्डिंगची गरज उसके नाही. लिए कोई बिल्डिंग की जरूरत त्यासाठी नहीं. तंबूची गरज नाही. तंबू की भी ते जरूरत झाडाखाली नहीं. पण होऊ वो शकतं. पेड़ के नीचे भी हो तंबू सकता पण होऊ है. शकतं. तंबू में भी हो ते सकता तुम्हाला है. कामाच्या ठिकाणी पण होऊ वो शकतं. अपने कार्य की जगह भी हो ते सकता तुमच्या है. ऑफिस मध्ये पण वो होऊ आपके शकतं. ऑफिस में भी हो सकता ज्या है. घरात तुम्ही कामाला जाताय त्या घरात पण होऊ जिस शकतं. घर में आप जाते हैं उस घर में भी हो सकता है. कुठेही जा तुम्ही त्या ठिकाणी होऊ शकता. जहाँ कहीं जाएंगे वहाँ पे वो हो सकता है. कारण लक्षात घ्या तुम्ही स्वतः राजासन घेऊन चालताय. क्योंकि आप खुद परमेश्वर के सिंहासन को लेके जा रहे हैं. हे लोक ज्या ठिकाणी पण गेले त्या ठिकाणी देवाचं राजासन स्थापन झालेलं लोग आहे. जहाँ जहाँ वो गए वहाँ पर परमेश्वर का सिंहासन स्थापित हुआ. या लोकांना चांगल्या प्रकारे ठाऊक होतं की देवाचं राजासन कसं स्थापन होतं. क्योंकि लोगों को अच्छी तरह से मालूम था परमेश्वर का सिंहासन किस तरह से स्थापित शाऊल होता इतकी है. वर्ष राजा होता. मी नेहमी सांगत आलेली इतके वर्ष राजा होता पण त्याला देवाचं राजासन स्थापन करता आलं नाही. मैं हमेशा कहता हूँ सौल इतने साल राजा था लेकिन कभी भी परमेश्वर का सिंहासन वो स्थापित नहीं कर पाया. पण देवाचं राजासन लगेच स्थापन करणारा व्यक्ती म्हणजे दावीद. लेकिन दाऊद ऐसा व्यक्ति था जिसने परमेश्वर सिंहासन को तुरंत स्थापित किया. आराधनेची सुरुवात करणारा दावीद होता. आराधना की शुरुआत करने वाला व्यक्ति गीत दाऊद. गाणारे नेमणारा दावीद होता. गीत गाने वाला उन्हें वहाँ पर करने वाला वो दाऊद राजा था. वाद्य त्यांच्या हातामध्ये देणारा दावीद होता. बजाने वाला उनके हाथ में वो सुर देने वाला बायबल दाऊद राजा था. सांगते दावीदाने गाणारे नेमले. पवित्र शास्त्र कहते हैं जो गाने वालों को दाऊद ने वहाँ पे दावीदाने वाद्य वाजवणारे नेमणूक केली. जो बजाने वाले थे उनको दाऊद राजा ने वर्शिप लीडरची नेमणूक दावीदाने केली. वर्शिप लीडरची नेमणूक केली दावीदाने. आराधना में अगुवाई करते वहाँ पर उनको भी दाऊद राजा ने वहाँ पर आणि त्या ठिकाणी आराधनेचं वेगवेगळ्या जशा प्रकारे आपण आज आराधना करतो एक प्रकारे शिफ्ट मध्ये आराधना केलं जातं. वहाँ पर आराधना आळीपाळीने आराधना केलं जातं. अलग अलग समय पर अलग अलग शिफ्ट में वहाँ पे होती थी. हा आणि देवाचं राजसनामध्ये सतत त्या तंबूमध्ये आळीपाळीने आराधना करणाऱ्यांची नेमणूक दावीदाने केलेली उस होती. तंबू में अलग अलग शिफ्ट पर जो आराधना करते थे वो दाऊद राजा ने तय किया था. आणि कौन कौन से लोग वहाँ पे याची सवय शर्माला लागलेली होती. नंतर
याची सवय त्याचा मुलगा शलमोन याला लागलेली होती. उसका जो बेटा था सलमोन, उसे इस बात की आदत लग गई थी. कारण त्याला सुद्धा माहिती होतं की राजाचं स्थापन होणं म्हणजे नेमकं काय असतं. सलमोन को भी मालूम था कि सिंहासन स्थापित होना तो क्या होता है. या गोष्टी कधीच शौराला जमल्या नाहीत. ये चीजें कभी शौल राजा नहीं कर पाया. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये राजासन घेऊन जाणारे व्यक्ती आहात. क्या आप अपने जीवन में वो सिंहासन लेके जाने वाले व्यक्ति हैं? हे नेहमी लक्षात ठेवा. जिथं पण तुम्ही जा त्या ठिकाणी देवाचं राजाचं स्थापन. इस बात को याद रखें, जहां पर उसे लेके जाएंगे वहां पर परमेश्वर का राज्य स्थापित होगा. तुम्ही त्या ठिकाणी आराधनेची सुरुवात करू शकता. आप वहां पर आराधना की शुरुआत कर सकते तुम्ही हैं. त्या ठिकाणी देवा तुमच्यासोबत देव काम करतो ही गोष्ट तुम्ही दाखवू शकता. आप वहां पर इस बात को दिखा सकते हैं कि परमेश्वर आपके द्वारा कार्य करते हैं. पण काही लोकांना केवळ आपल्या चर्चचं मीठ पाहिजे. लेकिन कुछ लोगों को सिर्फ अपने कलीसिया का वहां पर पेपर. बायबल काय सांगतं माहितीये? पवित्र शास्त्र क्या कहता है? की तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. आप इस धरती के नमक हैं. बायबल सांगतं तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. अपने पड़ोसी से आप इस धरती के नमक हैं. तुम्ही चर्च मीठ नाही. सांगा कलीसिया के नमक नहीं है. लिहिले कुठे चर्च मीठ आहात म्हणून? यहाँ पर लिखा है कलीसिया के नमक. मंडळीचे मीठ आहात असं कुठे लिहिलंय का? कलीसिया नमक है ऐसा कहीं लिखा है? कलीसिया के नमक है ऐसा कहीं लिखा है? पृथ्वीचे मीठ आहात म्हणून लिहिलं. आप इस धरती के नमक को इस तरह से लिखा. पृथ्वीचे मीठ म्हणजे उसका मतलब क्या है? म्हणजे मंडळी व्यतिरिक्त जे लोक आहेत बाकीचे सगळे लोक, मतलब कलीसिया को छोड़ और जो लोग हैं त्या सगळ्यांसाठी पण आपण मीठ आहोत. उन सब के लिए भी हम नमक हैं. पण जर बरेच विश्वासणारे कोणासाठी मीठ आहेत केवळ माहिती आहे? लेकिन कई सारे विश्वासी लोग किसके लिए नमक है? फक्त मंडळीसाठी मीठ आहे. सिर्फ कलीसिया के लिए वो नमक है. मंडळीसाठी केवळ मीठ म्हणू नका. कलीसिया के लिए सिर्फ नमक बन के ना रहे. जिथं पण तुम्ही जाल त्या ठिकाणी आराधनेचं ठिकाण स्थापन झालं. जहाँ कहीं जाएंगे वहां पर आराधना शुरू होनी चाहिए. बऱ्याच अशा विश्वासदारांना मी ओळखतो त्यांच्या घरात हे विश्वास ठेवतात म्हणून त्या लोकांना लाज वाटते सांगायला. कई सारे लोग विश्वासियों को मैं जानता हूँ जिनके मन में ये विश्वास ये कहने के लिए उनके परिवार वालों को ही शर्म आती है. लक्षात घ्या, असं असणार नाही की तुमच्या घरातले लोक तुम्हाला खूप चांगला म्हणतील तू विश्वास ठेवते. ऐसा नहीं हो सकता कि आपके परिवार के लोग आप विश्वास रखते इसलिए आपको अच्छा प्रभू ईश्वर विश्वास ठेवतो खूप चांगला माणूस आहे. यीशु मसीह पे विश्वास करे इसलिए तुम बहुत अच्छे हो असं नाही म्हणणार तो. ऐसा नहीं कहेंगे. लगेच म्हणणार नाही तसं. तुरंत ऐसे नहीं हो पाएगा. ते होईल एक दिवस, एक दिन वो होगा. पण ते तुमच्या जीवनातून सतत आणि सतत तुम्ही त्याला जाणवून दिलं पाहिजे की जरी तुम्ही माझा द्वेष केला तरी पण माझा विश्वास येशू ख्रिस्तावर. आपके जीवन से दिखना चाहिए अगर आप मेरा द्वेष भी कर दे तो भी मेरा विश्वास यीशु मसीह में. मी केवळ चर्चमध्ये आराधना नाही करत. मैं सिर्फ कलीसिया में आराधना. तर मी ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी पण देवाचं राजासन स्थापन करण्यासाठी माझ्याद्वारे राजासन आलेलं आहे. त्या ठिकाणी जिस जगह में रहता हूँ वहाँ पर परमेश्वर का सिंहासन आने के लिए मैं उस जगह को त्या लोकांना पण जाणवत राहिलं पाहिजे की तुमच्यामध्ये देवाची उपस्थिती सतत चालू राहते. उन लोगों को इस बात का एहसास होना चाहिए कि आपके अंदर परमेश्वर की उपस्थिति हमेशा बनी रहे. नाहीतर काही लोक येतात चर्चमध्ये खूप आनंदाने आराधना करतात. खूप चांगली गोष्ट आहे आनंदाने आराधना करणं. कुछ लोग आते कलीसिया में बहुत आनंद के साथ आराधना करते हैं, ये अच्छी बात है. घरी गेल्यानंतर शून्य आहे त्याचं जीवन. लेकिन घर जाने के बाद उनका जीवन मित्रांच्या समोर शून्य आहे. दोस्तों के सामने भी उनका जीवन आणि कामाच्या ठिकाणी शून्य आहे. अपने कार्य की जगह भी उनका जीवन ऐसे शून्य है. ज्या ठिकाणी पण तुम्ही जाताय त्या ठिकाणी शून्य आहे सगळं जीवन. जिस जगह आप जाते हैं वहां पर आपका जीवन एकदम शून्य खाली है. लक्षात घ्या, देवाचं राजासन तुम्ही घेऊन जाणारे व्यक्ती आहात. आप इस बात को समझे कि परमेश्वर का सिंहासन ले जाने वाले आप व्यक्ति हैं. देवाची आराधना होती त्या ठिकाणी देवाचं राजासन स्थापन होतं. जहाँ पर परमेश्वर की आराधना होती है वहां पर परमेश्वर का सिंहासन भी स्थापित होता है. आणि मग कदाचित ते चर्च असू शकतं, वो शायद कलीसिया हो सकती है, मंडळी पण असू शकते, कलीसिया हो सकती है. या ठिकाणी पण राजासन स्थापन व्हावं आणि ते चालू राहावं कंटिन्यू यासाठी तुम्ही सतत प्रयत्नशील असलं पाहिजे. सिंहासन हमेशा चलता है इसके लिए भी आप प्रयत्न कर रहे हैं. ही केवळ बालकाची जबाबदारी नाही. लक्षात घ्या, सिर्फ पासवानों की जिम्मेदारी है. हे पास्टर तर त्याच्याविषयी आवेशी आहेच आहे. पासवान उनके लिए धुनने है ही. आणि या ठिकाणी जे आराधना चालवणार आहेत ते सुद्धा आवेशी आहेतच आहे. जो आराधना में अगुवाई करते हैं वो भी उसके लिए धुन में या ठिकाणचं क्वायर ग्रुप आवेशी आहे त्याविषयी. क्वायर भी उसके लिए धुन में. पण त्याच्याबरोबर तुम्ही सुद्धा प्रत्येक जण त्याविषयी आवेशी असलं पाहिजे. के साथ आप में से हर एक उसके लिए धुन में होना चाहिए. तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात ही गोष्ट सतत आणि सतत लोकांना जाणवत राहिली पाहिजे. आप धरती के नमक को ये बात सबको हमेशा इस बात का एहसास. कारण हे लोक देवाच्या राजासनाविषयी आवेशी होते. क्योंकि ये लोग परमेश्वर के राज्य के प्रति बहुत ज्यादा दूर. प्रभू यीशु ख्रिस्ताला ते कबुतराचे चौरंग आणि इतर ह्या सगळ्या गोष्टींचे विक्रय करणारे होते. ते पाहून राग का आला बरं? यीशु मसीह को ये सारी चीजें वो जो बेच रहे थे उनको देखकर उन्हें गुस्सा क्यों आया? कारण प्रभू परमेश्वराची उपस्थिती घेऊन जाणारा प्रभू यीशु ख्रिस्त होता. क्योंकि परमेश्वर की उपस्थिति को लेकर जाने वाले यीशु मसीह आणि थे. म्हणून कधीही तो रागावला नाही. पण त्याच्या हातात ज्यावेळेस चाबूक होता, ज्यावेळेस त्या मंदिराची खराब झालेली त्याला पाहायला मिळाले. वहां पर वो कभी गुस्से में नहीं थे, लेकिन जिस समय वो मंदिर में गए उन्होंने देखा उनके हाथ में चाबूक था, वहां पर वो देखते कि वो गुस्से
उसका। कारण एकेकाळी देवाचं राजासन त्या ठिकाणी स्थापन झालेलं होतं. क्योंकि एक समय परमेश्वर का सिंहासन वापस स्थापित हो चुका था. ज्यावेळेस एली याजकाला असं वाटलं की कोष हरवला गेलेला आहे किंवा हस्तगत केला गेलेला आहे, त्यावेळेस त्याला लक्षात आलं त्याचं गांभीर्य. आणि देवाचा कोष गेला म्हणजे देवाची उपस्थिती गेली. एली याजक को इस बात का एहसास हुआ जिस क्षण परमेश्वर का संदूक छीना गया तो उस समय परमेश्वर की उपस्थिति भी वहां से गई. तुमच्या जीवनामध्ये असं कधी झालेलं आहे का की तुम्ही देवाच्या उपस्थितीसाठी आवेशी झालेला आहात? क्या आपके जीवन में भी ऐसा है कि परमेश्वर की उपस्थिति के लिए आप हो जाते माझ्या हैं? घरातून देवाची उपस्थिती जाता अस्तित्वात होतं. शंभूलाचं मंदिर असं होतं. त्याच ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा एकदा त्या राजासनावर येऊन बसणार आहे. शमूएल राजा ने मंदिर किया था, उसी जगह परमेश्वर आपको परमेश्वर यीशु मसीह आकर परमेश्वर का सिंहासन स्थापित करने ज्या वाला. ठिकाणावरून तो उचलला गेला होता, स्वर्गारोहण झालं होतं, जिस जगह से वो स्वर्ग में उठा ले गए, त्याच ठिकाणी प्रभू येशू पुन्हा येणार. उस जगह पर फिर से यीशु मसीह आने वाले आणि हैं. जिथं मंदिर पाडलं गेलेलं आहे पुन्हा एकदा तिथं उभं राहिलं आहे, त्याच राजासनावर प्रभू येशू पुन्हा और बसणार. जहाँ पर मंदिर तोड़ दिया गया था वहीं पर मंदिर मान के उस सिंहासन पर यीशु मसीह लोकांचा न्याय करण्यासाठी पुन्हा त्याच राजासनावर बसणार आहे. लोगों का न्याय करने के लिए उसी सिंहासन पर वो बैठने वाले ही हैं. भविष्यवाणी आहे, लक्षात ये घ्या. उनकी भविष्यवाणी है. येशू तिथंच येणार ही भविष्यवाणी आहे. यीशु मसीह वहीं बैठे हैं, भविष्यवाणी है. कारण देव त्या जागेविषयी आवेशी आहे. क्योंकि परमेश्वर जगह के बारे में धुन में है. कारण त्या ठिकाणी परमेश्वराची उपस्थिती होती. क्योंकि वहाँ पर परमेश्वर की उपस्थिति कारण है. शलोमोन ज्यावेळेस प्रार्थना करत होता त्या प्रार्थनेमध्ये त्या गोष्टी लिहिलेल्या आहेत, भविष्यवाणी लिहिलेली. सुलेमान राजा जब प्रार्थना करता तो उनके बारे में वहाँ पर वो भविष्यवाणी की ती गई. भविष्यवाणी वाचा, त्याच्यानंतर मग आपण पुढे जाऊ. भविष्यवाणी को हम पढ़ेंगे फिर आगे जाएंगे. पहिले राजा याचा 8वां अध्याय पहले राजाओं की किताब उसका 8वां अध्याय आणि 27 उसकी 27वीं आयत. देव या भूतलावर खरोखर वास करील काय? आकाश व नभोमंडळ यात तुझा समावेश होणे नाही. तर हे मंदिर मी बांधले आहे, यात तो कसा व्हावा? तरी हे माझ्या देवा परमेश्वरा, तुझ्या सेवकाच्या प्रार्थनेकडे विनंतीकडे लक्ष दे. आज तुझा सेवक तुझा धावा करीत आहे व तुझकडे प्रार्थना करीत आहे, तुझ्याकडे कान दे. माझ्या नावाचा निवास येथे होईल असे ज्या स्थळाविषयी तू म्हटले, या स्थळाकडे, या मंदिराकडे अहोरात्र तुझी दृष्टी असो. जी प्रार्थना तुझा सेवक या स्थळाकडे तोंड करून करीत आहे ती ऐक. तुझ्या सेवकाच्या विनवणीकडे व तुझे इस्रायल लोक या स्थळाकडे तोंड करून तुझी विनवणी करतील. तिच्याकडे तू कान दे. स्वर्गातील तुझ्या निवासस्थानी तू ती श्रवण कर आणि श्रवण करून त्यांना क्षमा कर. पहले राजाओं की किताब 8वां अध्याय उसके 27 से लेके 30 तक हम पढ़ेंगे. क्या परमेश्वर सचमुच पृथ्वी पर वास करेगा? स्वर्ग में, वरन सबसे ऊंचे स्वर्ग में भी तू नहीं समझा, फिर नहीं समाता, फिर मेरे बनाए हुए इस भवन में कैसे समाएगा? तो भी हे मेरे परमेश्वर यहोवा, अपने दास की प्रार्थना और गिड़गिड़ाहट को कान लगाकर मेरी चिल्लाहट और यह प्रार्थना सुन जो मैं आज तेरे सामने कर रहा हूँ, कि तेरी आंखें इस भवन की ओर अर्थात इसी स्थान की ओर जिस विषय में तूने कहा है मेरा नाम वही रहेगा, रात दिन खुले रहे, और जो प्रार्थना तेरा दास इस स्थान की ओर से करे उसे तू सुन ले. आज्ञा है, और तू अपने दास और अपनी प्रजा इस्राएल की प्रार्थना जिसको वे इस स्थान की और गिड़गिड़ाहट के कार्य उसे सूचना, वरन स्वर्ग से जो तेरा निवासन है सुन दिया और सुनकर क्षमा करना. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्या शर्वणाने बांधलेल्या मंदिराचं समर्पण आहे. ये सुलेमान राजा ने जो वहाँ पर मंदिर बनाया था और वहाँ पर उसका ज्या ठिकाणी परमेश्वराची उपस्थिती आपल्याला आलेली पाहायला मिळते, जहाँ पर परमेश्वर की उपस्थिति को हम देख पाते हैं. आणि समर्पणाच्या वेळेस जी प्रार्थना केली गेली ती प्रार्थना या ठिकाणी आपल्याला वाचायला मिळते. जब उसका समर्पण किया गया तब जो दुआ की थी ये हम यहाँ पर देख पा रहे हैं. आणि त्या ठिकाणी बायबल असं सांगते की देवाच्या उपस्थितीने मंदिर भरून गेलं. परमेश्वर का वचन कहता है कि परमेश्वर की उपस्थिति से वो भवन भर गया. एक दिवस ते मंदिर पुन्हा एकदा देवाच्या उपस्थितीने भरणार आहे. एक दिन फिर से वो मंदिर परमेश्वर की उपस्थिति से भरने वाला है. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रभु के नाम पर स्तुति. हालेलुया. हालेलुया. त्या ठिकाणी पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे. आमेन. फिर से एक बार वहाँ पर यीशु मसीह आने त्या वाला है. राजस्थानावर बसणार आहे. उस सिंहासन पर बैठने वाले हैं. आणि तत्पूर्वी तुम्हाला मला देवाचं आराधनेचं ठिकाण, प्रत्येक आराधनेचं ठिकाण हे त्याच्या राजासामने भरून टाकायचं. उसके पहले आपको और मुझे परमेश्वर का हर एक आराधना का जो जगह है वो उनकी उपस्थिति से हमें भरना है. तंबूमध्ये आराधना करा. आप तंबू में आराधना आणि करें, या ठिकाणी आराधना करा. यहाँ पर भी आराधना तुमच्या करें, घरामध्ये आराधना अपने करा. घर में आराधना करें. कदाचित तुम्ही त्या ठिकाणी प्रार्थना करत असाल. आप शायद वहाँ पर दुआ कर रहे त्या हैं. ठिकाणी असं राजाचं स्थापन करा की तिथं बसल्यानंतर लोकांना जाणीव झाली पाहिजे की इथं परमेश्वराची उपस्थिती आहे. उस समय पर परमेश्वर का आराधना के इस तरह स्थापित करें कि लोगों को पता चले यहाँ पर त्या परमेश्वर की जागेविषयी उपस्थिति तुम्ही आवेशी है. असलं उस जगह के पाहिजे. बारे में आपको धुन में रहना या है. मंदिराविषयी तुम्ही आवेशी असलं पाहिजे. मंदिर के बारे में आपको धुन में बरेच रहना है. लोक याविषयी आवेशी नसतात. कई सारे लोग इसके बारे में धुन में मी नहीं तुम्हाला रहते. बिल्डिंग आणि भिंती आणि ह्या कलर वगैरे या सगळ्या गोष्टीविषयी बोलत नाही. मैं
इमारत दीवारें इस रंग के बारे में नहीं बता रहा हूँ। मी तुम्हाला देवाच्या उपस्थितीविषयी बोलत आहे. मैं परमेश्वर की उपस्थिति के बारे में बात कर उपस्थिती रहा हूँ। टिकून राहावी यासाठी तुम्ही प्रयत्नशील असलं पाहिजे. उपस्थिति बनी रहे इसके लिए आपको तुम्ही सतत त्यासाठी प्रार्थना केली पाहिजे. उसके लिए आपको निरंतर प्रार्थना तुम्हाला करनी माहिती आहे शलोमोनं ज्यावेळेस समर्पण केलं मंदिराचं सुलेमान राजा ने जिस समय मंदिर का वहाँ पर समर्पण किया त्यावेळेस सतत आणि सतत त्या मंदिराविषयी ते आवेशित होते. उस समय वो निरंतर उस मंदिर के बारे में जो ज्यावेळेस मंदिर पाडण्यात आलं जाळण्यात आलं जरुब्बाबेलाच्या द्वारे त्याच्या नंतर सुद्धा ते मंदिराविषयी आवेशित होते. जिस समय जरूरबेल के द्वारा उस मंदिर तोड़ा गया जलाया गया उसके बाद भी उसके बारे में वो धुन में आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस पाडण्यात आलं नबुकदनेस्सर द्वारे त्या पाडण्यात आलं जाळण्यात आलं त्याच्याद्वारे तरी सुद्धा ते त्या ठिकाणी आवेशित होते. नबूकदनेस्सर के द्वारा जब वो जला गया था वहाँ पर तोड़ा गया था फिर भी उसके बारे में जरुब्बाबेला बद्दल बोलो सॉरी कारण जरुब्बाबेला नाही जाळलेला क्षमा जरुब्बाबेल ने नहीं नबूकदनेस्सर राजा ने वो किया था. जरुब्बाबेला नंतर बांधलं नंतर ते जरुब्बाबेल ने बाद में उसे फिर से निर्माण किया था. पण ज्यावेळेस मंदिर पाडण्यात आलं जिस समय उस मंदिर तोड़ गया त्या सगळ्या लोकांना एकत्र करून बंदिवास करून परत नेण्यात आलं बाबेल देशामध्ये नेण्यात आलं. उन सारे लोगों को बंधुआई में लेकर बाबेल देश में लेके गए. पण ते लोक नेहमी आपल्या दरवाजाची किंवा आपल्या घराची खिडकी जी आहे ती यरूशलेमच्या दिशेने उघडायचे आणि त्या ठिकाणी उघडून ते प्रार्थना करत होते. हमेशा अपने घर का जो दरवाजा था अपनी खिड़की की यरूशलेम की ओर खोलते और वहाँ पर परमेश्वर की आराधना करते. दानियेलचं उदाहरण आपण वाचतो. दानियल के बारे में हमने इसके बारे में यरूशलेमच्या दिशेला जी खिडकी होती ती खिडकी तो उघडायचा आणि रोज त्या खिडकीकडे तोंड करून प्रार्थना करायची. यरूशलेम के दिशा के और जो खिड़की उसकी खुलते वहाँ पर वो खोल के वहाँ पर परमेश्वर आणि त्यांची प्रार्थना सतत ही असायची की प्रभू आम्हाला पुन्हा एकदा तुझ्या आराधनेच्या ठिकाणी घेऊन चल. उनकी प्रार्थना ये होती थी प्रभु फिर से एक बार आपकी आराधना के जगह में हमें लेके जा. आणि त्या ठिकाणी परमेश्वराने पुन्हा त्यांना नेलं लक्षात घ्या. और परमेश्वर फिर से उनको वहाँ पर लेके भी गए. त्याच्यानंतर सुद्धा इस्रायल लोकांना जरुब्बाबेलचं मंदिर ज्यावेळेस पाडण्यात आलं त्याच्यानंतर सुद्धा यहुदी लोक बरेच ठिकाणी भटकले. उसके बाद भी यरूशलेम के यहूदी लोग भटक गए थे. फिर से जब वो मंदिर तोड़ दिया गया अगदी 1948 पर्यंत ते भटकत राहिले होते. 1948 तक लोग भटकते रहे. आणि त्याच्यानंतर ते सतत प्रार्थना करत होते की प्रभू आम्हाला परत यरूशलेमात घेऊन चल. उसके बाद हमेशा प्रार्थना करते प्रभु फिर से यरूशलेम में लेके जाओ. पुन्हा परमेश्वर त्यांना तिथे घेऊन गेला. फिर से परमेश्वर वहाँ पे लेके आता गए. तिथे केवळ एक भिंत आहे वहाँ पर एक सीखे दीवार आणि है. त्या भिंतीकडे तोंड करून ते प्रार्थना करतात उस दीवार की ओर सर करके लोग दुआ करते की हैं. प्रभू इथं परत एकदा तुझं मंदिर उभा राहील. प्रभु यहाँ पर फिर से एक बार आपका मंदिर होने वाला है. परत मंदिर उभा राहणार आहे. फिर से एक बार वहाँ पर मंदिर खड़ा होने वाला जसं है. मी तुम्हाला सांगत आहे ती भविष्यवाणी आहे. जैसे मैंने आपसे कहा था एक भविष्यवाणी है. इतके आवेश आहेत त्या मंदिराविषयी. लोग उसके बारे में इतने धुन में है. इतके आवेश आहेत ते उपासनेच्या ठिकाणाविषयी. उस परमेश्वर की आराधना के बारे में मला परमेश्वराने एक भवन दिलेलं आहे. आपको परमेश्वर ने मुझे और आपको एक भवन दिया है. त्या भवनाच्या आराधनेविषयी तुम्ही किती आवेशी आहात. उसके आराधना के बारे में आप कितने धुन मी में तुम्हाला घरातल्या राजस्थान स्थापन करण्याविषयी सांगितलं. मैंने आपको घर में जो सिंहासन स्थापित होते हैं उसके बारे में बताया. या ठिकाणी सुद्धा जे राजस्थान स्थापन केले गेलेलं आहे परमेश्वर के भवन में भी परमेश्वर का सिंहासन स्थापित किया गया. अगोदरच केले गेलेलं या ठिकाणी आराधना होते. पहले उसे स्थापित किया गया जहाँ पर परमेश्वर की आराधना रोज होती है. तुमच्या प्रार्थना असल्या पाहिजे की प्रभूजी या ठिकाणची आराधना बंद होऊ नये. हर दिन आपकी दुआ होनी चाहिए कि प्रभु यहाँ की आराधना बंद ना होने या पाए. ठिकाणी सतत तुझं आराधना केली गेली पाहिजे. यहाँ पर नित्य आपकी आराधना आपको हो तुझी जाए. महिमा केली गेली आपकी पाहिजे. यहाँ पर नित्य महिमा होने कारण पाए. तिथं लोकांचं तारण होतं. क्योंकि यहाँ पर लोगों का उद्धार त्या होता ठिकाणी है. तुझी प्रार्थना ऐकली यहाँ जाते. पर आप लोगों की दुआ सुनी या जाती है. ठिकाणी लोकांना आरोग्य मिळतं. यहाँ पे लोगों को चंगाई या मिलती है. ठिकाणी लोकांना संदेश दिला यहाँ जातो. पर लोगों को संदेश दिया जाता या है. ठिकाणी लोकांना अनेकांचं जीवन बदलण्याचं काम यहाँ केलं से जातं. कई सारे लोगों का जीवन बदल जाता है. म्हणून तुम्ही याविषयी आवेशी असलं पाहिजे. इसलिए आपको इसके बारे में कारण करने जे रहना है. काही प्रभू करणार आहे जो कोई प्रभु करने वाले हैं त्याच्या राजसनाच्या द्वारे करणार आहे. लक्षात घ्या. ये मैं उनके सिंहासन के द्वारा करने वाले तुमच्या हैं. अंतःकरणाचं राजसन आपके हृदय का जो सिंहासन आणि ते कदाचित घरात स्थापन केलं असेल किंवा इथं स्थापन केलं घर असेल. में उसे स्थापित किया हुआ है या भवन में किया हुआ याच्या है. द्वारेच परमेश्वर काम करणार आहे. ये मैं इसके द्वारा ही परमेश्वर कार्य करने वाला कारण है. परमेश्वराला काम करण्यासाठी असं काहीतरी ठिकाण हवं. क्योंकि परमेश्वर का कार्य करने के लिए ऐसी कोई जगह चाहिए. एक व्यक्ती इथून छत्तीसगड मध्ये जाते एक व्यक्ति यहाँ से छत्तीसगढ़ जाती है. आणि त्या ठिकाणी देवाचं राजसन स्थापन वहाँ होतं. पर परमेश्वर का सिंहासन त्या स्थापित ठिकाणी होता है. देवाचं काम केलं वहाँ जातं. पर परमेश्वर का कार्य किया एक जाता है. व्यक्ती कोल्हापूरमधून इथं साताऱ्यामध्ये येतो कोल्हापुर से सातारा आ जाती है. आणि माझ्याद्वारे या ठिकाणी राजसन मेरे स्थापन केलं द्वारा जातं. यहाँ पर परमेश्वर का सिंहासन आणि स्थापित होता है. परमेश्वराचं गौरव केलं और जातं. परमेश्वर का गौरव किया जाता है. हजारो लोकांना या ठिकाणी सुवार्ता सांगितली हजार जाते. लोगों को यहाँ से सुवार्ता सुनाई गई असा है. एक व्यक्ती देवाचं राजसन स्थापन केलेला व्यक्ती तुमच्यासारखा आपके जैसा एक व्यक्ति जिसने परमेश्वर का राजस्व तो स्थापित तुमच्या किया है. गावामध्ये XYZ तुमचं काही गावाचं नाव असेल त्या गावामध्ये जाईल वो आपके उस गांव में जाएगा कोई भी नाम आणि त्या ठिकाणी देवाचं राजसन स्थापन वहाँ होईल. पर परमेश्वर का सिंहासन स्थापित होगा. लोकांचं जीवन बदलण्याचं घर तुमचं होईल. और आपका घर लोगों का जीवन बदलने वाला घर होगा. तुमचं कॉलनीतलं तुमचं घर लोकांचं जीवन बदलण्याचं ठिकाण आपके होईल. कॉलोनी में आपका घर लोगों के जीवन बदलने का ठिकाना हो तुमचं सकता है. प्रार्थनेचं गुडघे टेकण्याचं ठिकाण हे लोकांचं घर जीवन बदलण्याचं ठिकाण आपका होईल. घुटने टेकने का जो जगह है वो लोगों का जीवन बदलने वाला ठिकाना बन जाएगा. देवाला अशा लोकांची गरज आहे. परमेश्वर के ऐसे लोगों की जरूरत है. दावीद
मेंढरं पाळणारा व्यक्ती, दाऊद जो भेड़ें चराता था, तो त्या ठिकाणी आला ज्या ठिकाणी आज देवाचं मंदिर पाडण्यात आलेलं, ज्या ठिकाणी मंदिर स्थापन होणार आहे पुन्हा. जहाँ पर वो परमेश्वर का मंदिर गिरा गया था, वहीं पर परमेश्वर का मंदिर फिर से एक बार निर्माण करने वाले हैं. मोल देऊन त्याने ती जमीन विकत घेतली. मोल देकर उसने उस जमीन को खरीदा तो था. म्हणाला इथं देवाचं मंदिर बांधू. उसने कहा था यहाँ पर परमेश्वर का मंदिर, यहाँ पर निर्माण खड़ा होगा. लक्षात घ्या, एक मेंढरं पाळणारा व्यक्ती येतो एक चरवाहा आता है आणि तो त्या ठिकाणी देवाच्या आराधनेची सुरुवात करतो. और वो परमेश्वर की आराधना की शुरुआत करता है. अंतःकरणात देवाची उपस्थिती घेऊन चालणारा माणूस, अपने हृदय में परमेश्वर की उपस्थिति को लेके चलने वाला व्यक्ति. देवाचं आज सुद्धा त्या ठिकाणाला सिटी ऑफ डेव्हिड म्हटलं जातं, दाविदाचं शहर म्हटलं जातं. आज भी उस जगह को दाऊद का शहर कहा जाता है. आणि हे कोणाद्वारे होतं माहिती आहे? और ये किसके द्वारा होता है? जो देवाचं राजासन घेऊन चालतो ना त्याच्याद्वारे. जो परमेश्वर का उनका सिंहासन लेके चलते हैं, उनके द्वारा. बायबलची लाज वाटणारा मनुष्य ते नाही करू शकतो. पवित्र शास्त्र के प्रति शर्म आने वाला इंसान ऐसा. मला दाखवा तुमचं बायबल. बरीच लोक अजून सुद्धा आहेत की त्यांनी बायबल आणलेलं नाही. कई सारे लोग ऐसे जिनके हाथ में भी पवित्र शास्त्र. जर तुम्हाला लाज वाटत असेल याची, अगर आपको लाने के लिए शर्म आती तर है, तुम्ही राजासन काय स्थापन करणार? तो आप सिंहासन कैसे स्थापित करेंगे? तुम्ही जर बायबलचं वचन सांगायला लाजत असाल तर काय स्थापन अगर आप करणार? परमेश्वर के वचन बांटने के लिए अगर आपके अंदर शर्म है, तो उनका सिंहासन कैसे आपल्या स्थापित करेंगे? अंतःकरणाविषयी जागरूक व्हा अजून सुद्धा. अपने हृदय के बारे में जागरूक चौकसी. तुमच्या मित्रांना माहिती आहे की तुम्ही येशूवर विश्वास आपके ठेवा. दोस्तों को मालूम है आप यीशु मसीह में विश्वास तुमच्या आई करते हैं. वडिलांना माहिती आहे का त्याच्यासमोर तुम्ही ते गौरव देवाचं महिमा प्रकट केली आहे का? आपके माता पिता को मालूम है उनके सामने क्या परमेश्वर की महिमा आपने की है? तुमच्या भावाला बहिणीला हे माहिती आहे की तुम्ही येशू ख्रिस्तावर मनापासून विश्वास ठेवणारे व्यक्ती कि आहात. आपके भाई बहनों को मालूम है यीशु मसीह को पूरे मन से आप विश्वास करते त्यांच्यासमोर हैं. तुम्ही देवाचं गौरव प्रकट केले का? उनके सामने क्या आपने परमेश्वर की महिमा की है? तुम्हाला माहिती आहे दोघ जण जे 40 वर्ष इस्रायलचे पुढारी होते, दो लोग जो 40 साल तक इस्राएल के वो जो मुखिया थे, त्या दोघांना केवळ देवाचं गौरव इस्रायल लोकांसमोर प्रकट केलं नाही म्हणून देवाने कनान देशात जाऊ दिलं. उन दोनों को परमेश्वर ने सिर्फ उनकी महिमा लोगों के सामने प्रकट नहीं की, इसलिए कनान देश में एक नहीं जा शब्द पाए. तिथं देव बोललेला आहे, एक शब्द बोललेला आहे देव त्याने वहां पर एक ऐसा शब्द है जो परमेश्वर ने कहा की था, माझं गौरव तुम्ही इस्रायल लोकांसमोर प्रकट केलं नाही. मेरी महिमा इस्राएल के सामने आपने प्रकट नहीं की. आज्ञा मोडण्याविषयी देव नाही बोलला. आज्ञाओं को तोड़ने के बारे में मैंने नहीं कहा था. देव बोलला की माझं गौरव प्रकट केलं नाही म्हणून तुम्ही कनान देशात जा. परमेश्वर ने कहा मेरा महिमा आपने प्रकट नहीं की, इसलिए तुम कनान देश में नहीं जा देवाला पाओ. माहिती आहे की आज्ञा पाळण्याद्वारे आपण त्याचं गौरव प्रकट परमेश्वर करतो. जानते हैं कि उनकी आज्ञाओं का पालन करने के द्वारा उनकी महिमा को प्रकट करते त्याचं नाव हैं. मोशे आणि अहरोन आहे, लक्षात उनका घ्या. नाम मूसा और हारून था. त्या दोघांना परमेश्वराने कनान देशात जाऊ दिलं नाही उन दोनों को परमेश्वर कनान देश में नहीं लेके गया, कारण देवाचं गौरव प्रकट केलं नाही म्हणून. क्योंकि उन्होंने परमेश्वर की महिमा प्रकट नहीं तुम्ही की. 5 वर्षापासून विश्वास ठेवताय प्रभूवर आप 5 साल प्रभु में विश्वास कर रहे हैं, आणि लोकांसमोर अजून सुद्धा गौरवच प्रकट केलेलं लोगों के नाही. सामने परमेश्वर का अभी भी महिमा प्रकट नहीं किया. लक्षात घ्या, तुमचं वाहन सुद्धा देवाचं राजासन असू शकतं. Amen. आपकी गाड़ी भी एक परमेश्वर का सिंहासन हो सकता तुमच्या है. गाडीत बसणाऱ्या माणसाला सुद्धा जाणवलं पाहिजे की इथं देवाची उपस्थिती आहे का. आपकी गाड़ी में बैठने वाले इंसान को भी इस बात का एहसास होना चाहिए कि नेहमी परमेश्वर की बरेच लोक उपस्थिति है. मला इथं सांगतात ना की ऍक्सिडेंट पासून माझा परमेश्वरने बचाव केला. कई सारे लोग कहते हैं एक्सीडेंट से परमेश्वर ने मुझे बचाया. देवाच्या उपस्थितीत थोडी बचाव होतो. परमेश्वर की उपस्थिति से वो बचाया जाता है. परमेश्वराच्या उपस्थितीनेच तो बचाव होतो. लक्षात घ्या. परमेश्वर की उपस्थिति की वजह से ही आप बच जाते म्हणजेच हैं. काय, तुमची गाडी सुद्धा देवाचं राजासन असू शकते. Amen. मतलब आपकी गाड़ी भी परमेश्वर का सिंहासन हो सकती या है. ठिकाणी सुद्धा बसल्यानंतर लोकांना जाणवेल की अरे इथं देवाची उपस्थिती वहाँ आहे. पर बैठने के बाद भी लोगों को पता चलेगा कि ये परमेश्वर की उपस्थिति वहाँ पर है. तुम्ही कोणत्या गोष्टीद्वारे देवाचं गौरव प्रकट कराल हे सांगता येत नाही, कारण परमेश्वर कोणत्याही गोष्टीचा उपयोग करून घेऊ शकतो. किस चीज के द्वारा परमेश्वर की महिमा प्रकट कर सकते हैं, आप नहीं भी बता सकते. आजूबाजूला लोकांनी पाहिलं पाहिजे की तुमच्या गाडीला लिंबू मिरची बांधलेली नाही. आसपास लोग देखेंगे कि आपकी जो गाड़ी उसमें कोई नींबू और वो मिर्ची तो नहीं तरी रहती. सुद्धा ऍक्सिडेंट पासून सुरक्षित आहे. फिर भी हर एक एक्सीडेंट से आप सुरक्षित हैं. कुठेही कसलाही फोटो नाहीये. यहाँ पर कोई फोटो तो नहीं लगी है, तरी सुद्धा गाडी ऍक्सिडेंट पासून सुरक्षित आहे. तो भी आपकी गाड़ी एक्सीडेंट से सुरक्षित है. चित्रपटाची गाडी नाही तर देवाची गाणी गायली जातात त्या गाडीमध्ये. वहाँ पर लोगों के सामने लेकिन परमेश्वर की आराधना के गीत वहाँ पर बजाए जाते हैं. आणि तरी सुद्धा गाडी सुरक्षित आहे. फिर भी आपकी गाड़ी सुरक्षित है. चांगलं ड्रायव्हिंग येत नाही तरी पण सुरक्षित आहे. आप अच्छे से गाड़ी चला नहीं सकते, फिर भी गाड़ी आपकी सुरक्षित है. देवाची उपस्थिती आहे म्हणून. परमेश्वर की आपको उपस्थिति है. Praise the Lord. हालेलुया. 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 तुम्ही दाखवून देऊ शकता. लक्षात घ्या. आप उसे दिखा सकते तुमच्या हैं. घरामध्ये आल्यानंतर लोकांना दिसलं पाहिजे. आपके घर में आने के बाद लोगों को ये दिखना चाहिए. अरे कुठंच काही दिसत नाहीये, अरे यहाँ पर कुछ भी नहीं दिख रहा है, कारण देवाची उपस्थिती तिथे आहे. क्योंकि परमेश्वर की उपस्थिति वहाँ तरी है. सुद्धा तुम्ही आनंदी का आहात मग. और फिर भी आप बहुत आनंदी है, खुश है. मी समजू शकतो तुम्हाला मला काय म्हणायचं. मैं समझ सकता हूँ कि आप लोगों को क्या कहना है. मला माहिती आहे, मला तुम्ही समजू शकताय मला काय म्हणायचं. आप समझ सकते हैं मुझे क्या कहना है. आणि म्हणून लक्षात घ्या, तुमच्या घरामध्ये लोकांनी येऊन जाणवलं पाहिजे की देवाची उपस्थिती तिथं आहे. इसलिए आपके घर लोग आएंगे तो इस बात का एहसास होना चाहिए कि आपके घर में परमेश्वर की उपस्थिति है. उपस्थिती आणणे हे तुमचं काम आहे. वो उपस्थिति बुलाना ये आपकी त्यासाठी जिम्मेदारी है.
मी केवळ एकटा जबाबदार नाही, उसके लिए सिर्फ मैं जिम्मेदार नहीं हूँ, तुम्ही जबाबदार आहात. आप भी उसके लिए जिम्मेदार या ठिकाणासाठी तुम्ही प्रार्थना केली हैं. पाहिजे. इस जगह के लिए आपको दुआ करनी है, या ठिकाणच्या आराधनेसाठी प्रार्थना केली यहाँ पाहिजे. के आराधना के लिए आपको दुआ करनी है. देव करणार या ठिकाणाद्वारे परमेश्वर बरंच काही करत आहे. Amen. इस जगह के द्वारा परमेश्वर बहुत कुछ कर रहे हैं. हजारो लोकांना इथं सुवार्ता सांगण्यात हजारों आली, लोगों को यहाँ पर सुसमाचार सुनाया गया वचन है, सांगण्यात आले, वचन उनके साथ बांटा गया कितीतरी है. आजार बदलले, कितनी सारी बीमारियां ठीक हुई, कितीतरी लोकांचं जीवन बदललेलं कितने पाहिलं सारे आहे. लोगों को जीवन बदल के हम देख सकते हैं, कितीतरी लोकांचं व्यसन दूर झालेलं, कितने सारे लोगों का व्यसन दूर हो गया है, किती लोकांनी आज चर्चसाठी प्रार्थना केली सांगा. कितने सारे लोगों ने चर्च के लिए दुआ की है, कलीसिया के लिए दुआ की है. म्हणजे तुम्हाला प्रार्थनेची गरज आहे, तुम्ही केली पाहिजे. म्हणजे अजून सुद्धा तुम्ही राजस्थानासाठी प्रार्थना नाही करत, आपको दुआ करने की जरूरत है, क्योंकि अभी भी आप परमेश्वर के सिंहासन के लिए प्रार्थना नहीं कर रहे. कारण त्याला माहिती आहे, सैतानाला माहिती आहे. मी सुरुवातीला सांगितलं, मैंने शुरुआत में कहा था शैतान इस बात को जानता है. राजस्थानाविषयी सैतान खूप आवेश आहे, तुम्हाला माहिती आहे. सिंहासन के बारे में शैतान भी बहुत धुन में है, कारण त्याला माहिती आहे राजा सिंहासनावर बसलेले स्वर्गात, उन्हें मालूम है स्वर्ग में जो राजा है वो सिंहासन में बैठे हुए त्या हैं, अंतःकरणातल्या सिंहासनावर तो बसलेला, उनके हृदय के सिंहासन में भी वो बैठे हैं. त्याची देवाची इच्छा आहे की तिथं अंतःकरणात सिंहासनावर बसावं. परमेश्वर की इच्छा है कि आपके हृदय में परमेश्वर का आणि सिंहासन हो. आराधनेच्या प्रत्येक ठिकाणी राजाचं स्थापन व्हावं अशी देवाची इच्छा और आहे. आराधना के हर जगह पर परमेश्वर का सिंहासन स्थापित हे कैसे तुम्हाला परमेश्वर माहित असेल पण सैतानाला माहिती आहे. ये आपको शायद मालूम नहीं होगा, लेकिन शैतान जानता है. आणि सैतान आवेशी आहे की होऊ नये. और शैतान इस बात की धुन में है कि ऐसा ना हो. स्वर्गात तर आहेच आहे, स्वर्ग में है ही. स्वर्गात तो हलवू शकत नाही, स्वर्ग का वो नहीं हिला सकता, स्वर्गात तो देवाला बाहेर काढू शकत नाही. स्वर्ग में से वो परमेश्वर को निकाल नहीं पण सकता, इथून आणि अंतःकरणातून मात्र बाहेर काढण्याचा तो सतत प्रयत्न लेकिन करतो. हृदय से और परमेश्वर के भवन से निकालने के लिए नित्य यत्न करता रहता है. यासाठी प्रयत्नशील कोण असलं पाहिजे? इसके लिए ज्यादा यत्न किसे रहना है? तुम्ही आणि मी जबाबदार आहोत त्यासाठी. आप और उसके लिए हम जिम्मेदार हैं. आणि तुम्ही आणि मी सतत प्रयत्नशील असलं पाहिजे और आपको और मुझे हमेशा उसके लिए यत्न की करना ते है. स्थापन राहिलं पाहिजे, सतत राहिलं पाहिजे. परमेश्वर का सिंहासन यहाँ पर नित्य स्थापित होना चाहिए, आणि कुठल्याही प्रकारचे निघलं नाही पाहिजे. किसी भी तरह से वो निकलना बरेच चाहिए. तुमच्या मनात गैरसमज असतील, आपके बरेच मन में बहुत सारे बातें हो सकती माझ्याविषयी बरेच हैं, तुमच्या मनामध्ये बरेच गैरसमज असू शकतो. मेरे बारे में आपके मन में कोई दुविधा हो या सकती ठिकाणच्या संदेशाविषयी तुमच्या मनात गैरसमज असतील, है. संदेश के बारे में भी आपको शायद कुछ बातें ऐसी कारण आपण होती हैं. सगळेजण एका स्वभावाचे नाहीये. हम सब एक ही स्वभाव के नहीं हैं. वेगवेगळ्या प्रकारच्या स्वभावाच्या आणि वेगवेगळ्या प्रकारच्या कल्चर मधून आपण आलेले लोक आहोत. अलग अलग तरह के स्वभाव से अलग अलग हम बैकग्राउंड से आए हुए लोग हैं. आणि म्हणून निश्चित अर्थाने तुमचा आणि माझा बोलणं आणि विचार एक असू शकणार नाही. निश्चय इसलिए आपका और मेरा बोलना, हमारे विचार एक जैसे नहीं हो पण सकते. हे सगळं राजसन देवाचं येतं ना, हे सगळं गुंडाळून बाजू ठेवायचं. इसमें जब परमेश्वर के सिंहासन की बात है तो सारी चीजों को बाजू में रखना है. देवाच्या उपस्थितीचे आणण्याची वेळ येते ना, त्यावेळेस हे सगळं बाजूला ठेवायचं. परमेश्वर की उपस्थिति को लाने का समय आता है, ये सारी चीजों को मैं बाजू में रखना है. कारण मी तिथं नगण्य आहे, माझं अस्तित्व शून्य आहे त्या ठिकाणी. वहाँ पर मेरा अस्तित्व है वो शून्य है, तुमचं अस्तित्व शून्य आहे. आपका अस्तित्व भी वहाँ पर शून्य है. देवाचं अस्तित्व सर्व काही लक्षात घ्या. परमेश्वर की उपस्थिति वहाँ पर सब देवाचं कुछ है. अस्तित्व आणण्यासाठी तुम्ही आणि प्रयत्नशील असलंच परमेश्वर की पाहिजे. उपस्थिति लाने के लिए आपको और मुझे नाहीतर आपण यत्न करना है. देवाचे पवित्र लेकरू नाही. नहीं तो आप परमेश्वर के वो पवित्र लोग नहीं है. पवित्र आत्मा तुमच्यामध्ये काम नाही करत आहे. पवित्र आत्मा आपके अंदर कार्य नहीं कर रही जर है. पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आहे, पवित्र आत्मा आपके अंदर जर है. तुम्ही असं म्हणताय की देवाचा आत्मा माझ्यामध्ये काम अगर आप करतो, ऐसे करें कि परमेश्वर की आत्मा मेरे अंदर तर कार्य तुम्ही कर रही है, याच्याविषयी सावध असलंच पाहिजे. इसके बारे में आपको सावधान रहना जरूरी तुम्हाला है. माहिती आहे, एली याजकाला परमेश्वर काढणार हे माहिती होतं बाहेर. आप जानते हैं ये याजक को परमेश्वर निकालने वाले ये यही तरी आदमी जानता सुद्धा था. कोश हस्तगत केल्यानंतर तो घाबरला, फिर भी जब वो संदूक छीना गया तब वो डर गया. कारण त्याला त्याचं गांभीर्य माहिती उसे होतं. उस बात की गंभीरता ते मालूम थी. किती गंभीर आहे, देवाचा कोश किती गंभीर आहे हे त्याला माहिती. परमेश्वर का संदूक इतना गंभीर है ये वो जानता था. देवाला सांगितलं तू इथून पुढे याजक असणार नाही, परमेश्वर ने कहते इसके बाद तुम याजक नहीं रहोगे. तरी सुद्धा देवाच्या कोशाविषयी तो आवेश होता. फिर भी परमेश्वर के संदूक के बारे में वो धुन में था. शमूएलाला ते नंतर संदेष्टा बनवलं जाणार होतं, शमूएल को तो बाद में वो याजक बनाने वाले कारण थे. एली याजकानंतर शमूएल संदेष्टा होणार होता. एलिया के बाद वो शमूएल वहां पर याजक बनने वाला पण था. तरी सुद्धा एली देवाच्या कोशाविषयी आवेशी होताच होता. फिर भी एली परमेश्वर के संदूक के बारे में वो धुन में सेवा था. बंद केली नव्हती, उसने अपनी सेवा को बंद प्रार्थना नहीं बंद केली किया, नव्हती, दुआ को बंद नहीं किया, त्याच्याविषयीचा आवेश बंद झाला उसके नव्हता. बारे में उसके धुन में भी कम सगळं नहीं तसंच किया. होतं, सब कुछ वैसा ही था. कारण त्याला माहिती होतं गांभीर्य किती आहे. उससे मालूम उसके बारे में गंभीरता मला क्या है. गांभीर्य असलं पाहिजे. आपके अंदर वो गंभीरता लई होनी तुमच्या चाहिए. मनामध्ये गैरसमज असतो. शायद आपके मन में ऐसे कोई सगळे बाजूला ठेवा, उस सब को बाजू में रखा. कारण राजासन खूप महत्वाची गोष्ट क्योंकि आहे. परमेश्वर का सिंहासन सबसे जरूरी कारण है. तिथून बऱ्याच गोष्टी होणार आहेत. वहीं से बहुत सारी चीजें होने वाली है. खूप काही गोष्टी त्या ठिकाणी होणार आहेत. बहुत सारी चीजें वहां से होने वाली है. म्हणून तुम्ही तुमच्या अंतःकरणातल्या राजसनाविषयी जागरूक राहा. इससे अपने हृदय के सिंहासन के बारे में ज्यादा चौकस रहे. घरामध्ये त्या ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्ही राहताय, काम करताय, तिथं आहे का ते तपासा. जिस घर में जहाँ पर आप कार्य करते हैं वहाँ पर क्या परमेश्वर का सिंहासन है, इस बात को जांचें. अस्तित्व जाणवतं का लोकांना वहाँ पर त्याच्याविषयी? क्या परमेश्वर उसकी उपस्थिति लोगों को सब उस बात का एहसास त्या है. मंदिराविषयी तुम्ही आवेशी आहात का हे पण तपासा. इस भवन के बारे में क्या उन्होंने इस बात को भी आप जांचें. देव आवेशीमध्ये येते, क्योंकि परमेश्वर उसके बारे में कारण ते देवाला उभं केलं हे मला माहिती. क्योंकि ये परमेश्वर ने खड़ा किया ये मैं जानता हूँ. प्रतिमाने मला माहिती आहे आम्ही किती
आमचे कष्ट मी तुम्हाला सांगत नाही, पण आम्ही दोघं जण कोणत्या प्रकारच्या परिस्थितीतून आलो आणि कशा प्रकारे या ठिकाणी भवन उपस्थित राहण्यासाठी किती प्रार्थना आणि किती वेगवेगळ्या प्रकारचं समर्पण केले गेलेलं आहे हे सांगून शब्दामध्ये कधी समजणार. बहन और मेरे बारे में बहुत बड़ा ही नहीं कर रहा हूँ, लेकिन इस भवन को तैयार करना, खड़े करने के लिए जिस जिस परिस्थिति से गुजरे मैं आपको बताना नहीं चाहता हूँ, पर उसके लिए जो क्या है हम जानते हैं आणि त्यासाठी खूप मेहनत करावी लागते. उसके लिए बहुत मेहनत भी करनी पड़ती है आणि ती उपस्थिती टिकवण्यासाठी सुद्धा खूप मेहनत करावी लागते. उपस्थिति को बनाए रखने के लिए भी बहुत मेहनत करनी खूप पड़ती है, प्रार्थना करावी लागते. बहुत सारे दुआओं को करना पड़ता है. आणि केवळ माणसांच्या बरोबर असलेला मनमुटाव आणि संघर्ष नाही, इंसानों के साथ सिर्फ जो मनमुटाव होते हैं उनके साथ जो हमारा संघर्ष है वो नहीं, शैतानासोबत एक महासंघर्ष करावा लागतो. शैतान के साथ भी सबसे बड़ा एक वो जो संघर्ष होता है वो भी करना पड़ता है. प्रार्थनेमध्ये एक वेगळा संघर्ष आहे, लक्षात घ्या. दुआओं में भी वो संघर्ष होता ती है. उपस्थिती टिकवण्यासाठी खूप मोठ्या संघर्षातून जावं लागतं. उपस्थिति को बनाए रखने के लिए एक बड़े संघर्ष से हमें गुजरना पड़ता है. आणि तुमची साथ त्याला हवी आहे. आपकी साथ की जरूरत है. मंडळी ही देवाच्या लोकांनीच देवाच्या लोकांच्या द्वारे अशा प्रकारे त्याच्या प्रार्थनांच्या द्वारे चालवली जात असते. कलीसिया परमेश्वर के लोगों के द्वारा उनके दुआओं के द्वारा ही चलाई जाती है. आणि म्हणून त्यासाठी तुम्ही आवेशी असाल. इसलिए आपको धुन में रहना जरूरी है. प्रत्येक यहुदी मनुष्य त्या मंदिराविषयी आवेशी आहे. हर एक यहूदी व्यक्ति इस मंदिर के बारे में आपण आत्म्याने इस्रायली लोक आहोत. हम आत्मा में सब इस्राएली है. आणि जर आपण त्या मंदिराविषयी आवेशी असणार नाही अगर उस मंदिर के बारे में अगर हमारे मन में धुन नहीं है तर लुटारांची गुहा असते, लक्षात घ्या. तो वो लूटने वालों की गुफा बन जाए. कारण येशू आवेशी होता. उसके बारे में यीशु मसीह भी चाबूक या ठिकाणी काढून टाकलं सगळं. उन्होंने चाबुक लेकर वहां से सबको वहां से बायबल सांगते की आवेश घासून टाकेल. पवित्र शास्त्र लिखता है कि धुन में रहोगे. दोन ठिकाणी उपस्थित असणारे लोकच त्या स्वर्गीय स्थानामध्ये जाणार आहेत. दो जगह उपस्थित रहने वाले लोग ही स्वर्गीय स्थान में जाने वाले कारण हैं. जे लोक त्या दोन गोष्टींविषयी आवेशी नाहीत जो लोग दो चीजों के बारे में धुन में नहीं है ते कधीच देवाची कायमची उपस्थिती, कायमचं राजस्थान ज्या ठिकाणी आहे तिथं कधीही जाणार नाही. परमेश्वर की उपस्थिति नित्य लगातार के जहाँ पर है वहाँ पर नहीं सदैव जाना है. कुठं उपस्थिती आहे तुम्हाला माहिती आहे. वो हमेशा के लिए जगह पर उपस्थित है. आप जानते तुम्ही हैं. बरेच वेळेस वाचलं ते वचन. आपने कई बार उसे वचन भी पढ़ा है. आणि प्रकटीकरण 4 अध्याय 2 वचन. प्रकाशित वाक्य 4 अध्याय 2 वचन. 2 वचन. प्रकाशित वाक्य 4 अध्याय उसका 2 वचन. तुरंत मैं आत्मा में आ गया और क्या देखता हूँ कि एक सिंहासन स्वर्ग में रखा है और उस सिंहासन पर कोई बैठा है जो उस पर बैठा है वह यशब और माणिक के साथ दिखाई पड़ता है और उस सिंहासन के चारों ओर सरक के साथ एक मेघधनुष दिखाई देता है. हालेलुया. हालेलुया. या ठिकाणी स्वर्गामध्ये देवाचं राजस्थान स्थापन केलेलं आहे आणि त्या ठिकाणी परमेश्वर स्वतः सिंहासनावरती उपस्थित आहे. त्याच्याविषयी वाचायला मिळतं. यहाँ पर स्वर्ग में परमेश्वर का सिंहासन स्थापित किया गया. वहाँ पर खुद परमेश्वर बैठे हैं. ये बताया गया. आणि प्रकटीकरणाच्या बऱ्याचशाच वचनामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी वाचायला मिळतात. प्रकाशित वाक्य के कई सारे वचनों में आपको इस बात को दिखाई देगा. त्याचा 5वां अध्याय आणि 11व्या वचनामध्ये सुद्धा ही गोष्ट आपल्याला वाचायला उसके 5 और 11वें आयत में भी यही लिखा गया है. आणि वाचण्यासाठी इतका आपला वेळ आपल्याजवळ नाहीये. हमारे पास ज्यादा समय नहीं, पर आप इस बात को पण समझें. दोन्ही ठिकाणी म्हणजे दोन्ही वचनामध्ये किंवा अजून बऱ्याच ठिकाणी प्रभू देवाचं जे राजस्थान आहे ते स्वर्गामध्ये कायमसाठी स्थापना केलेले याच्याविषयी लिहिले गेले. इन दोनों वचनों में और भी जगह ये बताया गया है कि परमेश्वर का सिंहासन स्वर्ग में हमेशा के लिए स्थापित हो गया है. लक्षात घ्या, स्वर्गामध्ये सतत आणि सतत त्याची इच्छा पूर्ण होत असते. स्वर्ग में हमेशा निरंतर उनकी इच्छा पूरी होती है. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. उनके नाम की स्तुति. बाजूला सांगा, ज्या ठिकाणी राजस्थान आहे त्या ठिकाणी त्याची इच्छा पूर्ण होत असते. पड़ोसी से कि जहाँ पर परमेश्वर का सिंहासन है वहाँ पर उनकी इच्छा पूरी होती है. कारण प्रार्थना करत असताना प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणाला प्रार्थनेमध्ये दुआ करते समय यीशु मसीह ने क्या कहा था? की जशी स्वर्गात तुझी इच्छा पूर्ण होते जैसे स्वर्ग में आपकी इच्छा पूरी होती है तशी पृथ्वीवर पण तुझी इच्छा. वैसे धरती पर भी आपकी इच्छा पूरी जर होती स्वर्गात राजस्थान आहे है. अगर स्वर्ग में सिंहासन है, ते सिंहासन जर पृथ्वीवरती स्थापन झालं अगर वही सिंहासन पृथ्वी पर स्थापित होगा तर त्याची इच्छा पूर्ण होणार. तो उनकी इच्छा पूरी होगी. जर स्वर्गामध्ये कायमसाठी सिंहासन आहे त्याची इच्छा पूर्ण होत आहे अगर स्वर्ग में हमेशा के लिए सिंहासन स्थापित है, उनकी इच्छा वहाँ पर पूरी होती है. तर पृथ्वीवर सुद्धा त्याची इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला राजस्थान स्थापन करावं लागेल. पृथ्वी पर भी उनकी इच्छा पूरी होने के लिए हमें उनका सिंहासन स्थापित करना जरूरी है. चर्चमध्ये सुद्धा आणि आपल्या अंतःकरणात सुद्धा. हृदय में भी और कलीसिया में भी. आणि म्हणूनच स्वर्गात सिंहासन आहे इसलिए स्वर्ग में सिंहासन है. आणि ह्या गोष्टी त्या ठिकाणी जर आपल्याला जायचं असेल उस जगह पर अगर हमें जाना है तर आपल्याला सुद्धा या पृथ्वीवरती सुद्धा आपल्या अंतःकरणात त्याचं राजस्थान कायम असलं और हमें भी इस पृथ्वी पर अपने सिंहासन, अपने हृदय का सिंहासन स्थापित हमेशा के लिए करना. तुम्हाला माहिती आहे या सगळ्याचं
गोष्टीचं एक दिवस कंक्लुजन होणार आहे, एकत्र येणार आहे. आप जानते हैं ये सारी चीजों का एक दिन एक कंक्लूजन होगा. हे सगळ्या गोष्टी एकत्र येणार आहे. ये सारी चीजें एक हो जाएंगी. तुमच्या आणि माझ्या अंतःकरणात असलेलं राजसन, आपके और मेरे हृदय का जो सिंहासन है वो, आणि ज्या ठिकाणी आराधना होते ते लोक, ते एकत्र आलेले सगळे लोक, जहाँ पर आराधना होते वो सारे इकट्ठा होते, आणि स्वर्गातलं राजसन, और स्वर्ग का जो हे सिंहासन, सगळं मिळून एका ठिकाणी पृथ्वीवरती येणार. वो सब मिलकर एक साथ धरती पर एक होने वाला है. बायबल मध्ये लिहिलेलं काय? पवित्र शास्त्र में लिखा गया. माझ्या बरोबर माझा 21वा अध्याय, प्रकटीकरण 21वा अध्याय, प्रकाशित वाक्य उसकी 21वां अध्याय, 21वा अध्याय आणि पहिलं दुसरं वचन, उसकी 1 और 2 आयत. 1 पासून 8 पर्यंत आहे. तुम्ही नंतर घरी जाऊन वाचू शकता. 1 से 8 तक आप घर जाके बैठ सकते हैं. नंतर मी नवे आकाश व नवी पृथ्वी ही पाहिली, आणि पहिली आकाश व पहिली पृथ्वी ही निघून गेली होती, आणि समुद्रही राहिला नाही. तेव्हा मी पवित्र नगरी नवी यरूशलेम देवापासून स्वर्गात उतरताना पाहिली. ती नवऱ्यासाठी शृंगारलेल्या नवरीप्रमाणे सजवलेली होती, आणि मी राजसनातून आलेली मोठी वाणी ऐकली. ती अशी, पहा, देवाचा मंडप मनुष्याजवळ आहे. त्यांच्याबरोबर देव आपली वस्ती करील. ते त्याचे लोक होतील, आणि देव स्वतः त्यांच्याबरोबर राहील. तो त्यांच्या डोळ्याचे सर्व अश्रू पुसून टाकेल. यापुढे मरण नाही, शोक, रडणे, कष्टही नाही, कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या. तेव्हा राजसनावर बसलेला म्हणाला, पहा, मी सर्व गोष्टी नवीन करतो. तो म्हणाला, लिही, कारण ही वचने विश्वसनीय व सत्य आहेत. 1 ते 5 वाजता. प्रकाशित वाक्य 21 उसका 1 से 5. फिर मैंने नए आकाश और नई पृथ्वी को देखा, क्योंकि पहला आकाश और पहली पृथ्वी जाती थी और समुद्र भी न रहा. फिर मैंने पवित्र नगर नए यरूशलेम को स्वर्ग से परमेश्वर के पास से उतरते देखा. वे उस दुल्हन के समान थी जो अपने पति के लिए श्रृंगार किए है. फिर मैंने सिंहासन में से किसी को ऊंचे शब्द से कहते सुना, देख, परमेश्वर का डेरा मनुष्य के बीच में है. वह उनके साथ डेरा करेगा और वो उसके लोग होंगे, और परमेश्वर आप उनके साथ रहेगा और उनका परमेश्वर होगा. 4वीं आयत. वह उनकी आंखों में से सब आंसू पोंछ डालेगा, और उसके बाद मृत्यु न रहेगी, और न शोक, न विलाप, न पीड़ा रहेगी. पहली बातें जाते रही है. जो सिंहासन पर बैठा था, उसने कहा, देख, मैंने सब कुछ नया कर देता हूँ. फिर उसने कहा, लिख ले, क्योंकि ये वचन विश्वास योग्य और सत्य है. या ठिकाणी आपल्याला कन्क्लुजन पाहायला मिळेल. यहाँ पर हम कंक्लूजन को देख सकते हैं. आणि एकत्र आलेलं सगळं काही, सारी चीजों पर एकत्रित आते हैं. तुमचं आणि माझ्या मनात असलेलं राजसन, आपके मेरे हृदय में था वो सिंहासन, देवाचं आराधनेचं ठिकाण, परमेश्वर की आराधना का जो, आणि स्वर्गातलं सिंहासन, स्वर्गीय सिंहासन, सगळं सिंहासन एकाच ठिकाणी आपल्यासोबत असणार. परमेश्वर खुद हमारे साथ होंगे. परमेश्वर आपल्या समोर आहे. आमेन. परमेश्वर हमारे सामने है, आणि आपण समोर बसून त्याच्या समोर आराधना हम करू. उनके सामने बैठकर उनकी आराधना करेंगे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रभु के नाम की स्तुति. प्रेज द लॉर्ड. प्रभु के नाम की स्तुति हो. आज आपल्या अंतःकरणात राजसन स्थापन केले तिथं असणार आहे. हमारे हृदय में जो राजा सिंहासन स्थापित किया वो वहां पर होगा. आज जे देवाच्या राजसनाच्या ठिकाणी जे उपस्थित आहे, त्याच्याविषयी आवेश आहे, ते त्या ठिकाणी असणार जो आहे. परमेश्वर के राज्य के ये धुन में है, उनके जगह पर जहाँ पर उपस्थित है, वो सिंहासन वहां पर. आणि आपण सगळे जण मिळून त्या नवीन सिंहासनाच्या ठिकाणी असणार और आहोत. हम सब मिलकर उस नए सिंहासन की जगह पे होंगे. आपलं सिंहासन हमारा सिंहासन आणि तो उपासनेच्या ठिकाणी असलेलं सिंहासन, आराधना की जगह से रहेगा वो जो सिंहासन है वो, आणि प्रभूचं सिंहासन, और प्रभु का स्वर्गीय हे सिंहासन, सगळं एकत्र होणार. वो सब एक होने वाले. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि ते देवाचं राज्य असेल. और वहां पर परमेश्वर ते का देवाचं राज्य असेल. परमेश्वर का राज्य होगा. ते देवाचं राज्य असण्यासाठी वो परमेश्वर का राज्य होने के लिए तुम्हाला आणि मला आजपासून सुरुवात करावी लागेल. आपको मुझे आज से ही शुरुआत करनी है. तुम्ही असं म्हणाल की मी पुढे जाऊन पाहतो, उद्या पाहतो, आपको ऐसा लगेगा मैं कल देखूंगा, आगे जाके देखूंगा, आणि मग बघू मी देवाच्या ठिकाणी घरामध्ये आराधना स्थापन झाली नसेल तर अजून करूया, बघूया, चालूया, चालतं. असं काही एवढं काही काळजी करण्याची गरज नाही. परमेश्वर का स्थापित नहीं हुआ है, चलेगा, आगे देखेंगे, ऐसे हम सोचते रहेंगे. तर निश्चित अर्थाने त्या गोष्टी पुढे ढकलत जातील. निश्चय आप उसे आगे ढकले रहेंगे. आणि तुमच्या घरातल्या लोकांना देव वचन कधी समजणार नाही. आपके घर के लोगों को कभी वचन समझ में नहीं कधी आएगा. तुम्ही जिथं जाल त्या ठिकाणी देवाचं राजसन स्थापन होणार नाही. आप जहाँ पर जाएंगे वहाँ पर परमेश्वर का राज्य स्थापित नहीं होगा. तुम्हाला माहिती आहे ज्या ठिकाणी इस्रायल लोक गेले, आप जानते हैं जिस जगह इस्राएली लोग गए, त्या लोकांना माहित झालं की हे देवाचे लोक आहेत. उस जगह के लोगों को पता चला ये परमेश्वर के लोग हैं. ज्या ठिकाणी देवाचे लोक गेले, जिस जगह परमेश्वर के लोग गए, त्या लोकांना माहित झाले की हे देवाचे लोक आहेत. उस जगह के लोगों को पता चला कि ये परमेश्वर के लोग. जर नवीन करारात तुम्ही पौलाचं जीवन पाहिलं, नए नियम में अगर आप पौलुस का जीवन देखते ज्या हैं,
गावामध्ये ज्या ज्या शहरामध्ये पाऊल जायचं जिन जिन गाँव में जिन जिन शहरों में पौलुस जाते त्या थे, ठिकाणी लोक काय म्हणायचे माहिती वहाँ के आहे लोग क्या कहते थे? की पृथ्वी हलवणारे आपण गावामध्ये आलेले, पृथ्वी को हिलाने वाले इस गांव में आते हैं, पृथ्वी हलवणारे आमच्या पण गावात आलेले. धरती को हिलाने वाले हमारे गांव में आते हैं. तुमच्याविषयी पण असं म्हटलं गेलं पाहिजे आपके बारे में भी ऐसा कहना चाहिए. की सगळ्या लोकांना हलवणारे लोक आमच्या इथे आलेले आहेत. लोगों को सब हिलाने वाले आमच्या लोग शेजारी हमारे कोणीतरी प्रार्थना करणारे माणसं आले, हमारे पड़ोसी कोई दुआ करने वाले लोग आमच्या हैं, बिल्डिंग मध्ये कोणतरी प्रार्थना करणार आहे. कोई दुआ करने वाले लोग आ गए हैं. जर असं झालं नसेल अगर ऐसा नहीं हुआ है, आजच माहिती होऊ द्या त्या लोकांना. आज ही लोगों को पता होना चाहिए. घाबरून हळू आवाजामध्ये प्रार्थना नका करू. डर के छुप के छोटे आवाज में दुआ ना करे. Praise the Lord. प्रभु की नाम की स्तुति की हो. आता पण लोकांना माहित झालं आम्हाला आपल्याला ख्रिश्चन म्हणून हळू प्रार्थना करू. लोगों को पता चले क्रिश्चियन ये ना हो, इसलिए आप छोटे आवाज में प्रार्थना आपल्याला करें. कोणाला ख्रिश्चन नाही बनवायचे. हमें किसी को क्रिश्चियन मसीह नहीं स्वर्गाच्या बनाना. देवाची आराधना करतो हे प्रकट करायचं. स्वर्ग परमेश्वर की आराधना करे, ये लोगों को ज्यानं दिखाना. आकाश पृथ्वी बनवली त्याच्यावर माझा विश्वास आहे हे सांगायचं आहे. जिसने आकाश और पृथ्वी बनाए उसके ऊपर मेरा विश्वास है, ये आपको बताना है. मी आत्म्याची आराधना करतो हे लोकांना सांगायचं आहे. मैं आत्मा की आराधना करता हूँ, ये आपको लोगों को दिखाना है. आपण कोणी ख्रिश्चन माणसं या ठिकाणी एकत्र येऊन आराधना नाही करत. हम क्रिश्चियन करके यहाँ पर इकट्ठा होकर आराधना नहीं करते. बायबल मध्ये हा शब्दच नाही कोई तो शास्त्र में कुछ शब्द है ही नहीं. आणि हे लोकांना जाणीव करून द्या ये लोगों को इस बात का एहसास कराना है मी हमें आत्म्याची आराधना करतो कि मैं आत्मा से आराधना आणि करता हूँ, आत्मा की आराधना करता आणि हूँ आत्म्याने करतो. और आत्मा से आराधना करता आणि हे लोकांना माहिती झालं पाहिजे. हूँ. ये लोगों को पता होना चाहिए. त्यांना तुम्ही घाबरण्याची गरज नाहीये. उन्हें डरने की आपको जरूरत नहीं है, हे तुम्हाला घाबरले पाहिजे. वो आपको डरने चाहिए. तुम्हाला त्यांची भीती वाढू देऊ नका. आपको उनका डर नहीं लगना चाहिए. या बरेच लोक घाबरले. कई सारे लोग डरे हुए हैं. लोकांना असं वाटतं बायबल घेऊन गेले तर मला ख्रिश्चन बनतील. लोगों को ऐसा लगता है मैं पवित्र शास्त्र नहीं जाऊंगा तो लोग मुझे मी क्रिश्चियन कहेंगे. लोकांना भीती दाखवण्यासाठी सांगत मैं नाही. लोगों को डराने के लिए नहीं कह रहा हूँ, पण तुम्ही लोकांसमोर देवाचं गौरव प्रकट करण्यात असलं पाहिजे. या लेकिन गोष्टी लोगों के सामने आप परमेश्वर की महिमा प्रकट करने वाले लोग होने चाहिए. इसके लिए मैं बता कारण रहा हूँ, आपण साधारण लोक नाही. क्योंकि हम साधारण लोग नहीं है. ज्यांना आकाश पृथ्वी निर्माण केली त्याची लोक आहोत. जिसने आकाश और पृथ्वी का निर्माण किया उनके हम लोग हैं. जीवनाच्या प्रत्येक माणसावर आणि प्रत्येक गोष्टीवर अधिकार ज्याला आहे त्याची माणसं आपण आहोत. धरती के ऊपर हर एक इंसान हर एक चीजों पर जिनका अधिकार है उनके हम लोग हैं. जर त्याचे आहोत अगर हम उनके हैं तर ते प्रकट करणं शिकलं पाहिजे. वो प्रकट करने की हमें जरूरत हे है. शब्दातून प्रकट करू शकतो. शब्द से आप प्रकट कर सकते हैं, बोलण्यातून करू आप शकतो. बोलने से उसे प्रकट कर त्याचं सकते हैं. राजसन तुमच्या अंतःकरणात आहे. हे वारंवार त्या तुमच्या सामर्थ्याद्वारे प्रकट होऊ शकतो. उनका सिंहासन आपके हृदय में बार-बार आपके कार्य से पता चले, ये सामर्थ्य से उन्हें पता होना कोणी चाहिए. आजारी आहे तर त्यासाठी तुम्ही प्रार्थना करू शकता. अगर बीमार है तो उनके लिए आप दुआ करनी चाहिए. मी ट्रेन मधून प्रवास करत होतो. मैं जब रेलवे से जर्नी एक लहान मुलगा होता एक छोटा बच्चा था, आणि ते खूप आजारी होते. त्याला ट्रेन मध्ये ताप आलेला होता. ते गोव्यावरून प्रवास करत होते. बीमार था, गोवा से आया था, वहीं पर उसे बुखार भी आया था. त्याला टेम्परेचर आलं उसे बुखार था. आणि ते आई वडील खूप परेशान होते. उसके माता पिता बहुत परेशान थे. त्याला झाशीला जायचं. उन्हें झांसी जाना था. इतक्या लांबचा प्रवास होता ते. इतना दूर का जर्नी था. आणि त्याच्यामुळं त्यांना ते परेशान होते. त्यांनी तापाचं औषध दिलं पण त्याचा ताप होता. वो परेशान थे, उन्होंने दवा भी दी लेकिन बुखार कम नहीं हो रहा था. मग आम्ही प्रार्थना केली त्याची. तब हमने उसके लिए मी दुआ त्याला विचारलं कारण त्यांनी त्याच्या गळ्यामध्ये ते वेगवेगळ्या प्रकारचे ताबीज बांधत होते. कमरेला ताबीज होता. बरंच काय काय होतं. उन्हें हाथ में ताबीज, कमर में ताबीज बांधा था. मैंने उनसे पूछा, आणि त्या बंधूला मी फोनवर बोलताना ऐकलं. उस भाई को फोन पे बात करते मैंने त्यांनी सुना. त्यांच्या आईला का वडिलांना कोणाला तरी फोन केला होता. उन्होंने अपने माता या पिता को किसी को फोन किया था. आणि ते सांगत होते की ताप उतरत नाहीये, मी खूप परेशान आहे, तू काहीतरी कर वगैरे. वो बता रहे थे कि इसका बुखार कम नहीं हो रहा है, परेशान है, आप कुछ कीजिए. आणि मग मी प्रार्थना केली त्यासाठी. मैंने उसके लिए प्रार्थना की. तुम्हाला प्रभू त्याला बरं करेल मैंने कहा प्रभु उसे चंगा करेगा. आणि प्रभूने त्याचं ताप घालवलं. हालेलुया. प्रभु ने उसका बुखार कम किया. हालेलुया. हालेलुया. तिथं काम करू शकतो. आप जहाँ पे हे बाबा प्रभु कार्य कर सकते. परिस्थिती सांगून येणार नाही किंवा परिस्थिती तुम्हाला म्हणणार नाही की तू आता काम करीत नाही म्हणून. आपके आसपास की माहौल या परिस्थितियां बता के नहीं कि आएगी कि आप कार्य करो. लोक तुम्हाला विनंती करू न करू. लोग आपसे विनती करे या ना करे, लोक तुम्हाला काय सांगू अथवा न सांगू, आपको बताए ना बताए, तुम्ही पुढाकार घेऊन काम करा. आप खुद आगे जाके तुम्ही कार्य करो. पुढाकार घेऊन देवाची उपस्थिती जाणीव करून द्या आप लोकांना. आगे जाके परमेश्वर कि माझ्यासोबत देव चालतो. कि मेरे साथ परमेश्वर माझ्या आतमध्ये परमेश्वराचं राजसन मेरे आहे. अंदर परमेश्वर का सिंहासन है. काबून बसू नका त्याला. आप डर से मत बैठिए. सांगून त्याला म्हणू नका की काय मला ते ख्रिश्चन मंदिर कशाला सांगावं. उनसे मत कहिए, उनसे बता के क्या होगा ऐसा. 5-5, 10 वर्ष झाले लोकांना त्यांच्या शेजारच्या लोकांना माहित नाही की विश्वास करेल. प्रभु में 10-10, 5-5 साल के लोग इनके पड़ोसियों को मालूम नहीं है प्रभु के विश्वास में है. हा त्यांचा फॉल्ट नाही आहे, ये उनकी गलती नहीं है, तुमचा फॉल्ट आहे. ये आपकी गलती तुमची चूक आहे. आपकी गलती है. तुम्ही प्रकट केलं नाही गौरव. आपने परमेश्वर की महिमा आज का देवाने तुम्हाला जाणीव करून दिली. आज प्रभु ने आपको इस बात का एहसास दिलाया है. तुम्ही या गोष्टी सांगण्यासाठी तयार आहात का? क्या आप ये चीजें बताने के लिए तैयार हैं? लक्षात घ्या,
पौलाला देवाचा गौरव प्रकट केल्यामुळे शहर सोडायला लागले. समझिए पौलुस को परमेश्वर की महिमा प्रकट करने की वजह से उस शहर को छोड़ना पड़ा, गाव सोडावं लागलं उस गांव को छोड़ना पड़ा, आणि घर सोडावं लागलं, उसे अपने घर भी छोड़ना पड़ा, जेलमध्ये जावं लागलं. उसे कारागृह भी जाना गौरव पड़ा. प्रकट करण्याचं मात्र त्यांनी बंद केलं. महिमा प्रकट करने के लिए उसने बंद नहीं किया. कदाचित तुम्हाला गौरव प्रकट करत असताना, राजाचं स्थापन करताना या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. शायद महिमा प्रकट करते समय, परमेश्वर का सिंहासन स्थापित करते समय कुछ बातों मी असं म्हणणार नाही की हे सगळं काही सोपं असेल म्हणून. मैं ये नहीं कहूंगा कि सारी चीजें बहुत आसान होंगी. वाद घालणारे, विरोध करणारे पण तुम्हाला भेटतील. विरोध करने वाले आपके साथ बात करने वाले, आणि घरातले लोक सुद्धा म्हणतील की हे सगळं बंद कर. आपके घर वाले भी कहेंगे सब चीजों को बंद करें, तुम्हाला करत राहायचं. लेकिन आपको करते रहना. एक दिवस त्याचं राजसन त्याचं अंतःकरण बनवून आमेन. एक दिन वो राजासन उनका, वो एक दिन सिंहासन उनके हृदय को बदल देगा. देवाची उपस्थिती सगळं काही तोडते. क्योंकि परमेश्वर की उपस्थिति सारी चीजों को तोड़ देगी, अंतःकरण तोडते. उनके हृदय को तोड़ देगी. नास्तिक माणसाला परमेश्वर आस्तिक बनवतो. अविश्वासी को परमेश्वर विश्वासी बनाते हैं. जे लोक कधी झुकणार नाही त्या लोकांना मी करोनामध्ये झुकताना पाहिलं. न झुकने वाले लोगों को मैंने कोरोना के समय झुकते हुए देखा है. जे कधीच विश्वास ठेवणार नाही ते लोक मला फोन करायचे, पास्टर मी दवाखान्यात आहे, व्हिडिओ माझ्यासाठी पाठवा. जो कभी लोग विश्वास नहीं करते वो फोन करके कहते हैं पासवान जी मैं एडमिट हूँ यहाँ पर अस्पताल में, मेरे लिए दुआ करें. कारण मी जगणार नाही असं मला वाटतंय. मुझे लग रहा है मैं जीने वाला नहीं हूँ. पण परमेश्वर त्या लोकांना सुद्धा हलवतो. लेकिन परमेश्वर लोगों को भी हिलाते हैं. परमेश्वर त्या लोकांना सुद्धा हलवतो की जे लोक कधीच काही काम करणार नाही. परमेश्वर लोगों को हिलाते, वो कभी भी कुछ नहीं कर सकते. पण तुमच्या अंतःकरणातली उपस्थिती लेकिन आपके हृदय की उपस्थिति सगळं काही करू नये. सब कुछ कर सकते करू हैं. नये. उस चीजों को करके आणि देखिए. म्हणून देवाचा राजसन तुमचं चालू लागला. आज से परमेश्वर के सिंहासन को लेकर जिथं पण चलते, जाल तिथं राजसन तुमच्यासोबत असणार. जहाँ जाए परमेश्वर का सिंहासन आपके साथ होगा. तिथं वेदी स्थापन होणार. परमेश्वर की वेदी वहां पर स्थापित भाड्यात होगी. एक किरायाचं घर असेल पण तिथं वेदी स्थापन होणार. किराए का घर होगा, वहां पर परमेश्वर की वेदी स्थापित होगी. परमेश्वर त्या ठिकाणी काम करणार. परमेश्वर वहां पर कार्य करेगा. परमेश्वराचं सामर्थ्य त्या ठिकाणी काम परमेश्वर के सामर्थ्य वहां पर कार्य करेंगे. आणि प्रभू तुमच्याद्वारे काम करू शकतो. प्रभु आपके द्वारा कार्य करना चाहते आणि या सगळ्या गोष्टी परमेश्वराने तुम्हाला यासाठी सांगितलेले हैं. ये सारी चीजें परमेश्वर आपको इसलिए बताई की है. राजसन घेऊन जावं. आमेन. क्या परमेश्वर का सिंहासन को या लेके चलें. मंदिराविषयी तुम्ही आवेश असाल. इस मंदिर के बारे में आप ढूंढ रहे जे हैं. नवीन आकाश आणि नवीन पृथ्वी येणार आहे नया आकाश और नई पृथ्वी जो आने वाली है, त्या ठिकाणी जाण्यासाठी तुम्ही आजच तयारी उस चालू जगह में जाने के लिए आज से आप जसे तैयारी इस्रायल शुरू लोकांना कीजिए. देवाने शिकवलं आणि कनान देशात जैसे इस्राएल को परमेश्वर ने सिखाया, कनान देश ले आज गए. तुम्हाला मला परमेश्वर शिकवत आज आहे. आपको और प्रभु मुझे और आपको परमेश्वर सिखा रहे हैं. एक दिवस तो नवीन आकाश नवीन पृथ्वी घेऊन जाणार. आमेन. एक दिन वो आपको मुझे नए आकाश नई पृथ्वी में लेके जाने वाला तिथे है. या सगळ्याचं कन्क्लुजन जहाँ झालं. से सारी चीजों को इकट्ठा किया जाएगा. प्रभू करू तुम्हाला तुमच्या मनाची तयारी करू. प्रभु आपके मन की तयारी करे उसके. या आपण पुढे म्हणतो. आइए हम अपने आंखों को बंद कर लें. आपण सगळे उभे आहोत. हम सब खड़े हो जाएं.